नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर हवेली तालुक्याचे आपले लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या वतीनं नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पुरंदर हवेली तालुक्याच्या विकास कामाच्या संदर्भात या बजेटच्या अधिवेशनात या तालुक्यासाठी जे काय त्यांच्याकडून अपेक्षित कामकाज त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याचा लोकांना आपल्या सर्वांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्यांनी आपला कार्य अहवाल सांगितल्यानंतर आपल्याला कुणाला काही शंका किंवा काही सूचना आपल्या असतील तर त्याचा वार्तालाप करण्याचा मुख्य हेतू खरं तर त्या पाठीमागं आहे, जेणेकरून उद्याच्या काळामध्ये त्यांना सुद्धा या तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेणं, शासनाकडून त्या ठिकाणी काही निर्णय करून घेणं हे अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आणि या हेतूनच आपण आज या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मी त्यांच्या वतीनं आपणा सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. यानंतर आमदार साहेब त्यांच्या कामाचा अहवाल आपल्या पुढे या ठिकाणी मांडतील आणि त्यानंतर आपले काही सूचना असतील तर आपण मांडाव्यात. ते मांडत असताना एक माणूस बोलत असताना त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्यावं आणि मग दुसऱ्या माणसाला ज्यांना कुणाला काय बोलायचं असेल त्यांनी ते बोलावं, जेणेकरून सगळ्या विषयाचं आकलन त्या ठिकाणी सर्वांना होऊ शकतं. तर त्या अर्थानं आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. पुरंदर तालुक्यातले सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि भगिनी, या वर्षीचं महाराष्ट्र सरकारचं 2022 आणि 23 अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नुकतंच पार पडलं. 3 मार्चला अधिवेशन सुरू झालं होतं आणि 25 मार्चला अधिवेशनाचा समारोप झाला. तर त्या अधिवेशनामध्ये आपल्या पुरंदर हवेली भागामधले जे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून पुरंदर हवेलीचा महत्त्वपूर्ण निर्णय जे विकासाच्या बाबतीमध्ये घेतले गेले किंवा काही विषय जे जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती मांडण्याचा प्रयत्न पुरंदर हवेलीच्या जनतेने दिलेल्या संधीमुळे विधानसभेमध्ये त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आला. त्या संदर्भातली एक अनौपचारिक चर्चा आपल्या सगळ्यांच्या बरोबर करावी. त्याचप्रमाणे खरं म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये पुरंदरच्या जनतेने संधी दिल्यानंतर तसं हे 6वं अधिवेशन जे परिपूर्णपणे तरी पूर्ण म्हणता येणार नाही, कारण अधिवेशनामध्ये साधारणतः जो वेळ म्हणजे साधारणतः 15 दिवसाचा वेळ हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याच्यावरती बोलण्यासाठीच विधिमंडळातल्या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी मिळतो. तर यावर्षी फक्त ते 5 दिवस होते. त्यामुळे तसं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी दिवसांचं होतं कोविड सदृश्य परिस्थितीमुळे, परंतु अधिवेशन चालू असतानाच बऱ्यापैकी कोविड सदृश्य परिस्थिती सुधारल्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मल स्टेजवरती आपण येत गेलो. परंतु त्या डेट्स ठरलेल्या होत्या, त्यामुळे 25 तारखेला हे अधिवेशनाचा समारोप त्या ठिकाणी झाला. परंतु एक वेगळा अनुभव त्या अधिवेशनामध्ये झाला. त्यापूर्वी नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी मांडण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली होती. मागच्या वर्षीच्याही बजेटच्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी मांडण्याची संधी मिळाली. त्या सगळ्याचा वहपो आपल्या सगळ्यांच्या समोर करावा
अनौपचारिक गप्पा आपल्याशी कराव्यात, काही गोष्टींचा अपभ्रंश, काही गोष्टींचा समज आपल्याकडून तयार केलेला गैरसमज असेल किंवा माझ्याकडून तयार झालेला गैरसमज असेल किंवा विरोधकांच्याकडे होत असलेला गैरसमज, ह्याही गोष्टीचा उहापोह आपल्यासमोर व्हावा म्हणूनसाठी खरं म्हणजे आम्ही अनौपचारिक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली. कारण आपल्याला एक कल्पना आहे की मागचे 2-2.5 वर्ष अशी सामूहिकपणे पुरंदर तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकार बांधवांची म्हणजे सासवड जेजुरी असेल आणि ग्रामीण पुरंदर तालुक्यातले सर्व पत्रकार असतील एकत्रितपणे आपली अशी अनौपचारिक पत्रकार परिषद त्या ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळे आपल्या सगळ्यांना बोलवावं हे त्याच्यामध्ये माझं मत होतं. आणि त्यामुळे आपण सगळेजण खरं म्हणजे 31 मार्चची गडबड असताना मी म्हटलं की उगाच शिळ्याकडीला ऊत आणला नाही पाहिजे म्हणून लवकर ही 31 मार्चची धावपळ असताना लवकर पत्रकार परिषद ही घेतली. कारण ते गरजेचं होतं असं मला वाटायला लागलं. त्यामुळे त्वरेने घेतली. कारण 31 मार्च आहे, आज अनेक बँकांची सहकारी संस्थांची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि त्यामुळे धावपळ खूप असल्यामुळे मला आपल्याला 4 वाजताची वेळ दिली तरी यायला मला जवळपास 5:30 वाजले. मी त्याबद्दल आपली सगळ्यांची मनपूर्वक सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो. आपण आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की आज जर आपण बघितलं अनेक विषय जे विधिमंडळामध्ये मी मांडले किंवा ज्या विषयांना त्या ठिकाणी मंत्री महोदयांच्याकडून सकारात्मक उत्तर आलं, अनेक खात्यांच्याकडून सकारात्मक उत्तर आलं, त्याच्याबाबतची सविस्तरपणे वेळोवेळी मी आपल्या सर्वांना पत्राने किंवा फोनद्वारे कळवलं. आपणही सगळ्यांनी पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टींचा प्रचार किंवा प्रसार आपल्या पत्रकारितेतून आपल्या चॅनलमधून त्या ठिकाणी केला. तर सुरुवातीला त्याबद्दल आपलं धन्यवाद मानतो. एक साधारणतः टेंटेटिव्ह संपूर्ण आराखडा आपल्यासमोर मांडतो. कारण तशी औपचारिक पत्रकार परिषद घ्यायची माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आपण जास्त प्रश्न उत्तरांच्या बाबतीत जाऊन एक साधारणतः टेंटेटिव्ह आराखडा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो की काय बोल्ड पॉईंट आम्ही त्या ठिकाणी मांडले, कुठले एक्सेप्ट झाले, कुठले इन प्रोसेस आहेत, काय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घडल्या, प्रत्यक्षात काय आहेत, काही मंडळी काय दाखवत आहेत. कारण तो खूप महत्त्वाचा विषय आहे. काही मंडळी काय दाखवतात ही आपल्या सगळ्यांच्या चुरण आणि जाणीवपूर्वक म्हणजे चुकीच्या पद्धतीने दाखवलं नाही पाहिजे मला वाटतं. आणि त्याचा म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या शक्तीचा दुरुपयोग पण काही मंडळींनी नाही केला पाहिजे. तो लिमिटच्या बाहेर नाही केला पाहिजे या मात्र मी अतिशय स्पष्टपणे आहे. शेवटी प्रत्येकाला एक डिग्निटी असते, प्रत्येकाला एक परिवार असतो आणि त्या परिवारात बोलता नाही येणार. त्या स्वतःला म्हणजे तसं काही असेल तर ते करावं, उगाच त्या लिमिटच्या बाहेर जाऊ नये असं मला वाटतं. असून आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल 3 मार्चला अर्थसंकल्पाचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालं आणि मी मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन करेल की जवळपास 1,15,215 कोटीचा अर्थसंकल्पीय तरतूद असणारा अहवाल अर्थसंकल्प त्या ठिकाणी दादांनी मांडला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि उद्योग ह्या पंचसूत्रीचा फोकस करून हा संपूर्ण अर्थसंकल्प त्या ठिकाणी राज्याचा मांडला गेला. काही भागांमध्ये त्या ठिकाणी डेफिशियंट जे होतं राज्याचं, मला वाटतं मागच्या 7 वर्षांमध्ये त्या ठिकाणी डेफिशियंट कमी करायचा प्रयत्न पहिल्यांदाच केला. म्हणजे म्हणतो ना खऱ्या अर्थाने एक अभ्यासू आणि अतिशय पारदर्शकपणे मांडण्याचा प्रयत्न, जिथे कुठे आपण कमी करू शकतो खर्च तो कमी करण्याचा प्रयत्न करून जो काय आपला संचित तोटा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्याचबरोबर आज जर बघितलं तर खूप वर्षानंतर, अनेक प्रतीक्षेनंतर जे छोटे व्यावसायिक आहेत म्हणजे ज्यांचं 10 लाखापर्यंतचा टॅक्स असतो किंवा जे व्यावसायिक आहेत की त्यांचा व्यवसाय जो आहे त्याचा संपूर्ण टर्नओव्हर वर्षातला हा 1 कोटीपेक्षा कमी असतो, अशा व्यावसायिकांच्यासाठी पहिल्यांदा मला वाटतं मागच्या 7 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने आपल्या बजेटमध्ये प्रोव्हिजन करून या राज्यातल्या जवळपास 9 ते 10 लाख व्यापाऱ्यांना, छोट्या व्यावसायिकांना, रिटेलरला जो फायदा होणार आहे टॅक्सचा, जो प्रकर्षाने कोणी मांडला नाही. खरं म्हणजे बजेट स्पीचवरती त्या ठिकाणी बोलायची संधी
आम्हाला खूप कमी वेळाची मिळाली, त्यामुळे मतदारसंघातलेच विषय मांडता आले. प्रत्यक्षात ओव्हरऑल महाराष्ट्राला जो फायदा झाला तो मांडता आला नाही, कारण आपल्याकडे तसं बघायला गेलं तर सासवड, जेजुरी, नीरा ह्या भागामध्ये किंवा पुण्याच्या शहराच्या परिसरामध्ये तेवढेच व्यापारी. परंतु खऱ्या अर्थाने मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या बजेटमध्ये तोच वाटला की खूप दिवसानंतर राज्यकर्त्यांनी जवळपास 7 वर्षानंतर सर्वसामान्य व्यापाराचा विचार केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 10,000पर्यंतचे ज्यांचे टॅक्स लायबिलिटी चुकतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100 रुपयाचं बिल जास्त पोहोचतं, कारण 100 रुपयाचं बिल आहे तर आपण म्हणतो 100 रुपये कधी भरू, पण त्याला दंड येतो 50 रुपये आणि 100 रुपयासाठी 150 रुपये भरायला लागतात लाईट बिलात, बरोबर. तसं तो टॅक्स आहे 10,000 रुपयेपर्यंत टॅक्स पूर्णपणे इव्हॉपरेट करून टाकला, म्हणजे पूर्णपणे काढून टाकला. त्यानंतर जे काही ज्यांचे पेंडिंग होते 2004 पासून 2019 पर्यंत जे टॅक्स लायबिलिटीज पेंडिंग होत्या, मग त्याच्यामध्ये मागच्या काळामधलं वॅटचं टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्सचे लिटिगेशन असतील, हे सगळे संपवण्याचा निर्णय त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि आपल्या अर्थमंत्र्यांनी घेतला. आणि 1 एप्रिल 2022 पासून मला वाटतं सप्टेंबरपर्यंत, 30 सप्टेंबर, मला कन्फर्म नाही माझ्यासमोर आता बजेट बुक नाही, पण 30 सप्टेंबरपर्यंत ह्या सगळ्या टॅक्सचं कर विवाद याच्या माध्यमातून ते संपवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि 20% ह्याच्यामध्ये तो, म्हणजे मला एक्झॅक्टली पर्सेंटेज सांगता येणार नाही कारण आता ते पुस्तिका नाही माझ्याकडे, तर तो ओघात हे आलं म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडते की हे बेनिफिट देणारं मला वाटतं 7 वर्षानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्यासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. हा झाला पहिला व्यापाऱ्यांचा मुद्दा जो झाला तो. त्यानंतर दळणवळणामध्ये सुद्धा आज जर बघायला गेलं तर जवळपास मोठ्या प्रमाणावरती प्रोव्हिजन ही मुख्यमंत्री सडक योजनेत केली. मी राज्याबद्दल नाही बोलणार, परंतु मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून जवळपास आपल्या तालुक्यामध्ये 50 किलोमीटरचे रस्ते हे मुख्यमंत्री सडक योजनेचं त्या ठिकाणी आपल्याला त्याची मान्यता आहे. आज पानंद रस्ते हा प्रामुख्याने खूप महत्त्वाचा विषय. जे पंचसूत्री सांगितली त्याच्यामध्ये मी सांगते, पानंद रस्त्यांमध्ये सुद्धा जवळपास 50 किलोमीटरचे मुख्यमंत्री सडक योजनेत पण मला करेक्ट करा 50 किलोमीटर मुख्यमंत्री सडक योजना सुद्धा आणि पानंद रस्ते सुद्धा 50 किलोमीटरचे त्या ठिकाणी करण्यासंदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी तत्वता मान्यता पुरंदर तालुक्याला दिली, पुरंदर आणि हवेली तालुक्याला. हा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं दळणवळणामध्ये विषय आहे. त्यानंतर बजेटमध्ये PWDच्या बजेटमध्ये जवळपास यावर्षी 43,96,00,000 रुपयांचे रस्ते याला बजेटमध्ये पुरंदर तालुक्यातल्या रस्त्यांना त्या ठिकाणी बजेटमध्ये मंजुरी मिळाली. त्याचप्रमाणे बजेटच्या पूर्वी आपला जो अनेक वर्ष म्हणजे जवळपास 12 वर्ष झाले आता 2009 पासून पालखी मार्गावरती असणारा सासवडचा पूल की जो मधल्या अतिवृष्टीच्या काळामध्ये 2 वेळा पाण्याखाली गेला होता आणि संपूर्ण करा नदीवरती केवळ एका पूलवरनं रस्त्याची वाहतूक चालू होती, ते म्हणजे बेलसरच्या पुलावर. तर ह्या पुलाला सुद्धा त्या ठिकाणी ॲडिशनल प्रोव्हिजन करून जवळपास 8 कोटी रुपये त्याच्या लँड ॲक्विजिशन आणि पुलासाठी मिळवून एकत्रितपणे त्याला ही मान्यता बजेटच्या अगोदर त्या ठिकाणी देण्यात आली. त्याचप्रमाणे सासवड जेजुरी नगरपालिकांना जवळपास 6 कोटी रुपये दोन्ही नगरपालिकांना मिळून आणि अधिकचे 2,55,00,000 रुपये सासवड नगरपालिकेला असे नावीन वैशिष्ट्यपूर्ण मधनं टोपमधून त्या ठिकाणी हा निधी उपलब्ध झालेला आहे, जो रस्त्यांच्यासाठी आपण प्रामुख्याने वापरणार आहोत. हा दळणवळणाच्या बाबतीमध्ये झालेला आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या पंचसूत्रीमध्ये बजेटमध्ये हे बेनिफिट त्या ठिकाणी आपल्या पुरंदर तालुक्याच्या ह्याला मिळालेले. त्याच्यानंतर पुरवणीमध्ये सुद्धा आता जे नवीन अपग्रेड केलेले रस्ते त्याच्यामध्ये झेंडेवाडीपासून ते पांडेश्वरपर्यंतचा रस्ता, ह्या पूर्ण रस्ता जो आहे त्याच्यासाठी सुद्धा जवळपास 27 कोटीची मागणी आम्ही पुरवणीमध्ये केलेली आहे. त्याला तत्वता मान्यता त्या ठिकाणी आदरणीय PWD मिनिस्टर आणि आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आहे. तीही शक्यता माझी अशी आहे की त्याची मंजुरी लवकर आपल्याला त्या ठिकाणी हा फायदा दळणवळणाच्या बाबतीमध्ये पुरंदर हवेलीला त्या ठिकाणी मिळालेला आहे. याच्याबरोबर
जो रिंग रोड आपल्या तालुक्यामधून जातोय, खरं म्हणजे तालुक्यामध्ये रिंग रोड जात असताना एकाच ठिकाणी ॲक्सेस येतात, परंतु तो एका ठिकाणी असला तरी मोठ्या प्रमाणात त्या रिंग रोडमुळे विकास त्या भागामध्ये म्हणजे दिवे पंचक्रोशीच्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आम्ही काही ठिकाणी आणखी राज्यमार्गावरती म्हणजे आपला कोंढवा सासूर रोड आहे त्या ठिकाणी तुम्ही ॲक्सेस ठेवावा अशी त्याच्यात मागणी करतो. तर हे करत असताना त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रोव्हिजन ही राज्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी केली. त्यानंतर पंचसूत्रीमधला दुसरा विषय येतो तो म्हणजे कृषी. कृषीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी सीताफळ इस्टेटची मागणी आहे की आपल्या दिव्यामध्ये जे कृषी खात्याचं 50 एकर क्षेत्र, एकूण 100 एकर क्षेत्र हे आपलं त्या ठिकाणी दिव्यामध्ये आहे. त्याच्यातलं 50 एकर क्षेत्रामध्ये कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून राहुरी विद्यापीठाचं संशोधन केंद्र चालतं आणि 50 एकरामध्ये त्या ठिकाणी छोटीशी रोपवाटिका होती. तर त्या रोपवाटिकेला आपण कन्वर्जन करून फळ रोपवाटिका आणि त्याचं कन्वर्जन करून सीताफळ इस्टेट याची मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. या बजेटमध्ये पण त्याची मागणी आपण प्रामुख्याने केली. बजेटमध्ये जरी त्याची घोषणा झाली नसली तरी मला खात्री आहे की लवकरच सीताफळ इस्टेटची घोषणा कृषी खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती ना आपल्या पुरंदरच्या शेतकऱ्यांना होईल. सीताफळ इस्टेटचा कन्सेप्ट असा आहे की त्याप्रमाणे मागच्या वर्षी पैठणला सिट्रस इस्टेट संत्र्याची इस्टेट म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं. त्याच्यामध्ये सर्व आपल्या तालुक्यातले सीताफळ शेतकरी हे एकत्रित करून त्या इस्टेटची स्थापना करतोय कृषी खात्याच्या माध्यमातून. त्या ठिकाणी प्रोसेसिंग, त्याचं प्लांटेशन, प्रोसेसिंग, त्याची प्रक्रिया, पॅकेजिंग, एक कॉमन ब्रँडिंग, ह्या सगळ्या गोष्टीमधनं शेतकऱ्याला सीताफळ लावण्यापासून ते सीताफळाचा पल्प विकण्यापर्यंत, सीताफळाचं ग्रेडिंग करून पूर्ण सीताफळ मार्केटमध्ये विकण्यापर्यंत त्या ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणारी एक मध्यवर्ती संस्था म्हणून त्या सीताफळ इस्टेटचा उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्या पुरंदरमध्ये त्याचा होणार आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आणि आपल्याही सगळ्यांना कल्पना आहे की सीताफळ हे पीक आपल्या तालुक्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे असणारी क्वालिटी, आपल्याकडे असणारी सीताफळाच्या बाबतची म्हणजे शेतकऱ्यांच्यामध्ये अवेअरनेस निश्चितपणे त्याच्यामुळे खूप मोठा फायदा सीताफळ इस्टेटला होणार आहे. हे कृषीच्या बाबतीमध्ये झाले. मागच्या वर्षी राज्य सरकारला आम्ही सातत्याने सगळेच आमदार मागणी करत होतो. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी तो काय म्हणतो आपण त्याला कागद हस्तांतरणाच्या कागदासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध नव्हता. परंतु आता शेतकऱ्यासाठी जवळपास 75,000 रुपये अधिकचा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारने ह्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन केलेली आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कृषीच्या बाबतीतला विषय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2019ला महाविकास आघाडीचं सरकार उभं राहत असताना आणि निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी कमिटमेंट केलं होतं की सर्वसामान्य शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी द्यायची. त्याचबरोबर जवळपास आपले जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 50,000 रुपयांपर्यंतचं अनुदान ते रेग्युलर आहेत म्हणून त्या ठिकाणी द्यायचं. कर्ज माफीच्या याच्यामध्ये जवळपास 72 कोटींपेक्षा जास्तचा निधी आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आला. आजही रेग्युलर कर्जदार जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्याची मागणी मी केली होती, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असतील तो काय, त्याची मागणी केली आणि आणायचे त्याला मान्यताही अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली. कारण आमच्या सगळ्याच आमदारांचा आणि खरं म्हणजे अर्थमंत्र्यांचाही जो जिव्हाळ्याचा विषय होता, त्यांनी कमिटमेंट त्याची केली होती 2020च्या बजेटमध्ये आणि त्यामुळे त्याची घोषणा त्या ठिकाणी केली गेली आणि 20,000 जे 50,000 रुपये अनुदान आहे ते यावर्षी एप्रिलमध्ये त्या ठिकाणी सगळ्याच रेग्युलर कस्टमरला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो क्वांटम आहे तो आपल्या तालुक्याचा जवळपास 15,083 शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्यातला हे 50,000 रुपयाचं जे बेनिफिट आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे. हा कृषीच्या बाबतीमध्ये जो ही आहे तो त्या ठिकाणी झाला आहे. त्याचबरोबर फळरोप वाटिका ही आपण आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये त्याची मागणी केलेली आहे. त्या मागणीच्या साधर्म्याने फळरोप वाटिकेच्या मागणीबरोबर आपण अंजीर असेल, सीताफळ असेल आणि चिक्कू असेल याची फळरोप वाटिका मोठ्या प्रमाणात व्हावी, कारण जेणेकरून त्याचा प्रसार
आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या रोपं त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. हा एक मुद्दा प्रामुख्याने त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कृषी मंत्र्यांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की पुण्याच्या जवळ पुरंदर तालुका आहे, या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शासकीय जमीन आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. आम्हाला शासकीय कृषी विद्यापीठाला मान्यता पुरंदर तालुक्यामध्ये द्यावी, कारण आता पुणे शहर होत चाललं. त्यामुळे जर पुणे शहराच्या जवळ पुरंदर तालुक्यामध्ये शासकीय विद्यापीठाला त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाला मान्यता मिळाली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. हेही कृषीमध्ये आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. तर हे आपल्या सगळ्यांच्या कानावरती त्या ठिकाणी असावं, आपल्या सगळ्यांना माहिती असावी, याच्यासाठी ही माहिती देतो. कृषी महाविद्यालय का? कृषी महाविद्यालय. त्यानंतर दळणवळण ह्या विषयामध्ये रस्ताही येतो, दळणवळण ह्या विषयामध्ये वाहतूक पण येते. आज आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सगळ्यात मोठं कमर्शियल लायसन्सचं सेंटर RTOचं हे आपल्या दिवे भागामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. आज त्या दिवे RTO सेंटरमध्ये जवळपास 2000 लायसन्स हे रोजचे कमर्शियल व्हेकलचे त्या ठिकाणी केले जातात. डिसेंबर 2022 पर्यंत ती संख्या 5000 लायसन्स पर्यंत पोहोचते. म्हणजे त्याच्यामध्ये रिक्षापासून मोठ्या 4 व्हीलर गाड्यांपासून मल्टी ॲक्सेल म्हणजे 10 टायरच्या गाड्या 20 टायरच्या गाड्यांपर्यंत सगळ्या कमर्शियल व्हेकलला त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती आहे आता केंद्र सरकारचा नियम आहे, एकतर कमर्शियल गाड्या दरवर्षी रजिस्टर कराव्या लागतात. दुसरं म्हणजे कमर्शियल गाड्यांना तर 15 वर्षाची लाईफ आहे, 15 वर्षानंतर त्या गाड्या स्क्रॅप कराव्या लागतात. आणि हे सगळ्यात मोठं सेंटर RTOचं ते आपल्याकडे आलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये 2004च्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या RTO सेंटरला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली, त्याचं डेव्हलपमेंट आता केलं. त्या RTO सेंटरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी राज्यातलं परिवहन खात्याचं ट्रेनिंग सेंटर हे त्या 27 एकरच्या क्षेत्रामध्ये आपण त्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्याचा प्रोजेक्ट सगळा तयार झाला आहे. तो लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर मी सादर करेन. त्याची मान्यता ही प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला लवकरच मिळणार आहे. तर तो खूप मोठा प्रकल्प आहे ना, शासकीय प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये तो परिवहन खात्याचा आहे. तर त्याचा लॉंग टर्ममध्ये बेनिफिट खूप मोठा मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे आज आपल्या तालुक्यामध्ये जेजुरी असेल, आपल्या तालुक्यामध्ये नारायणपूर असेल, आपल्या तालुक्यामध्ये बालाजीचं मंदिर असेल, भुलेश्वराचं मंदिर असेल, कानिकनाथाचं मंदिर असेल, सासवडचं सोपानकाकांचं मंदिर असेल, संगमेश्वराचं मंदिर असेल, पांडलेश्वरचं मंदिर असेल, ह्या सगळ्या डेस्टिनेशनमुळे खऱ्या अर्थाने फ्लोटिंग पॉप्युलेशन किंवा लोक आहेत ना पुरंदरमध्ये त्या ठिकाणी येतात. आपल्याकडे दिवे घाटापासून जेजुरीपर्यंत हॉटेलची लाईन प्रत्येक ठिकाणी दिसते. त्याचं कारण काय की येणारं जे भाविक आहेत त्याच्यामुळे हे व्यवसायाची वृद्धी होत होती. त्याचप्रमाणे या RTOच्या लायसन्समुळे जवळपास प्रत्येक गाडीबरोबर येणारे मिनिमम 4 लोक जरी धरले तर तुम्ही अंदाज लावा की रोजचं 20,000चं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे आपल्या त्या दिवे सेंटरला त्या ठिकाणी. तर ही कृती आपण त्या ठिकाणी ही गोष्ट आपण त्या ठिकाणी करतो आहोत. हे आपल्याला प्रामुख्याने मला त्या ठिकाणी दळणवळणच्या बाबतीमध्ये किंवा ह्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला आपण ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये RTOच्या बाबतीमध्ये आपण ते करतो. आणि त्याच्याबरोबर पूर्ण राज्याचं ट्रेनिंग सेंटर वाहतुकीचं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज पुणे जिल्हा हा डेट्रॉइट म्हणून ओळखला जातो, कारण 10 पेक्षा जास्त ऑटोमोबाईलच्या उत्पादक कंपन्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आज जर हे RTOचं सेंटर आलं तर भविष्यामध्ये एखादं ऑटो हब करायला आपल्या तालुक्यामध्ये अतिशय योग्य असं त्या ठिकाणी गोष्ट होऊन जाणार आहे. आणि भविष्यामध्ये तोही संकल्प आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपण जो पंचसूत्रीतला 4था भाग आला मनुष्यबळ त्याच्याकडे येतोय की RTOच्या ह्या हबमुळे मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय त्या ठिकाणी वृद्धिगत होत आहेत, आणखी वाढणार आहेत. RTOच्या या सेंटरमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये नंबर प्लेट असतील, स्क्रॅप असतील, इतर ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी व्हेकलसाठी लागतात कमर्शियल व्हेकलसाठी, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे.
त्याचबरोबर क्रीडांगण आपण त्या ठिकाणी दिव्याला केलेलं याची कल्पना आपल्याला आहे 2009ला शिल्लक राहिलेल्या पैशामध्ये आणि त्याचं असणारं व्याज 10 वर्षाचं. त्याच्यातनं आपण पूर्ण 400 मीटरचा ट्रॅक त्या ठिकाणी केला. आम्ही केलेलं काम त्या ठिकाणी ते आदरणीय अर्थमंत्र्यांसमोर आणि क्रीडा मंत्री सुनील केदार साहेबांच्या समोर मांडलं. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद आहे की जवळपास आपल्या पुरंदर तालुका क्रीडा संकुलासाठी 10 कोटी रुपयांची म्हणजे आर्थिक तरतूद करण्यासंदर्भातली मान्यता वित्त मंत्र्यांनी आणि क्रीडा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिले. तोही प्रोजेक्ट आता आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. लवकरच तोही प्रोजेक्ट आपल्यासमोर सादर करतो आहोत. आत्ता क्रीडांगणाचं जे आहे ते फायनल स्टेजला आहे. तिथे काही ग्राउंड आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या ग्राउंडच्या धर्तीवरती ते क्रीडांगण ऑलरेडी आम्ही लोकार्पण अजून त्या क्रीडांगणाचं झालं नाही आहे. उद्घाटन झालं नसलं तरी मुलांनी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायला आणि याला सुरुवात केलेली आहे. ट्रॅकमध्ये काही दुरुस्त्या होत्या त्याही आम्ही करतो आहोत. त्याच्याबरोबर कारण काही मंडळी त्या ठिकाणी टीका करतात की कुठं उद्घाटन झालं कुठं लोकार्पण जरी झालं नसलं तरी त्याचा वापर आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि ते क्रीडांगण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या क्रीडांगणामध्ये सगळे गेम्स त्याच्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, कुस्ती असेल, पूर्णपणे सगळ्या जॅव्हलिन पासून शॉर्टपुट पर्यंत म्हणजे ज्या पोलीसच्या भरतीसाठी किंवा आर्मीच्या भरतीसाठी लागतात त्या सगळ्या गेमच्या सुविधा त्या ठिकाणी आउटडोअर आणि इनडोअर ह्या दोन्ही करतो आहोत. त्याचबरोबर स्विमिंग पूल सुद्धा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करतोय. 30 मीटरची शूटिंग रेंज, ज्या शूटिंग रेंजसाठी आता पुणे जिल्ह्यामध्ये केवळ आपल्याला बालेवाडी स्टेडियममध्ये त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये शासकीय ह्याच्यामध्ये ती शूटिंग रेंज आहे. हडपसरच्याही मुलाला बालेवाडीपर्यंत जावं लागतं. परंतु येणाऱ्या 8-9 महिन्यानंतर किंवा 10 महिन्यानंतर ही सुविधा आपल्या दिवे या गावाला आपल्या दिवे या आपल्या तालुका क्रीडांगणामध्ये त्या ठिकाणी सुरू होतात. तर ही जे आहे ते मला वाटतं मनुष्यबळाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलंय. उद्योगांच्या बाबतीमध्ये सुद्धा MIDCचे छोटे क्लस्टर आणि छोटे इंडस्ट्रियल पार्क करावेत अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी केलेली. आता मला माहित नाही या व्हिडिओमध्ये आहे का त्याची मी माहिती आपल्याला सविस्तरपणे देतो. काय जी भाषणं आम्ही केलेली आहेत त्याच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत विधिमंडळामध्ये किंवा काय त्याची लेखी स्वरूपामध्ये सुद्धा आमच्याकडे त्याची माहिती येते. त्याला साधारणतः 15 दिवस लागतील आम्हाला. ती आल्यानंतर तीही मी आपल्या सगळ्यांना शेअर करेन की जेणेकरून आपल्याला त्या सगळ्यांची माहिती त्या ठिकाणी मिळेल. तर तीही माहिती मी आपल्या सगळ्यांना देतो. अशा प्रकारे जे पंचसूत्रीचं बजेट त्या ठिकाणी मांडलं गेलं त्याच्यातून अनेक गोष्टींचा लाभ हा पुरंदर हवेलीच्या जनतेला त्या ठिकाणी झाला. त्याचबरोबर आपण बघितलं असेल की सगळ्यात मोठा प्रश्न हा पुण्याच्या टॅक्सचा होता. पुण्याच्या टॅक्समध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये जी गावं अंतर्भूत झाली होती त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही कारण तो खालचा विषय. परंतु त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये प्रकर्षाने लढाई देऊन सातत्याने मी गेली 2.5 वर्ष त्या टॅक्सच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अगोदरपासून भांडतो आहे. म्हणजे मी लोकप्रतिनिधी व्हायच्या अगोदरपासून आणि आजही भांडतोय. आणि त्याचा निश्चितपणे या कायदे मंडळामध्ये विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करून त्याच्याबाबतची माहिती आणि त्याच्याबाबतची सविस्तर मीटिंग लावून त्याचा निर्णय घेण्याबाबत सरकारला आणि नगरविकास खात्याला त्या ठिकाणी भाग पाडतो आहे. आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये निश्चितपणे मला यश मिळेल. आणि जे सर्वसामान्य माणसांवरती टॅक्स लावला जातो तो टॅक्स निश्चितपणे तो टॅक्सचा भूखंड त्या ठिकाणी 2024 पर्यंत कमी होईल. त्याचबरोबर कचरा डेपो आपण सासवडकर जवळपास 92-93 पासून कचरा डेपो बघतोय कारण त्यावेळेस एकच मार्ग होता सासवडला यायला. 92-93 पासूनचा कचरा डेपो आहे. अनेकांनी मागणी केली, अनेकांनी गोष्टी केल्या. आज खरोखर त्या कचरा डेपोमध्ये 1000 कोटींपेक्षा जास्तचा भ्रष्टाचार झाला. काही वेळेस बोलताना माझी जीभ घसरते तुमची जीभ घसरते. त्याचा अपभ्रंश किती पातळीवरती करायचा हे काही अतिविद्वानांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्या 1000 कोटींचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला त्याची चौकशी झाली पाहिजे याची मागणी मी केली. त्याबरोबर त्या कचरा डेपोच्या रेडियस 5 किलोमीटरमध्ये आपण जर सविस्तरपणे ऐकलं तर 5 किलोमीटर रेडियसमध्ये 1.5 लाख लोकसंख्या आहे. 1.5 लाख लोक राहत आहेत. धुळीचे कण तुम्ही संध्याकाळी बघितलं असेल तिथं धुळीचे कण आहेत. तिथं त्या ठिकाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात येईल. लोकांना घशाचे त्रास आहेत, लोकांना
दृष्टीचा त्रास म्हणजे दिसण्याचा त्रास झालेला आहे, लोकांना हृदयाचे त्रास सुरू झाले, लोकांना किडनीचे त्रास सुरू झाले, लोकांना किडनी स्टोनचे त्रास सुरू झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तिथे प्रदूषणामुळे सर्वसामान्य माणूस विचलित आहे. जमिनीमध्ये पाणी जे आहे वॉटर ते संपूर्णपणे खराब आहे. आणि ही अवस्था असताना त्या ठिकाणी त्याची मुदत ही 2015ला त्या कचरा डेपोची संपली. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने मागणी करतो की तो कचरा डेपो परिपूर्णपणे बंद करा. आणि आपण बघितलं असेल पुण्यातले आमदार आदरणीय तुपे साहेब आणि आदरणीय सुनील टिगरे अण्णा यांनी सुद्धा त्याबाबत मला साथ त्या ठिकाणी दिली. मला खात्री आहे की त्या बाबतीमध्ये निश्चितपणे काहीतरी निर्णय सरकारला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे काही मंडळींनी माझ्या बंधूंच्या होत्या ठिकाणी खरं म्हणजे मी त्यांचं माहिती अपग्रेड करायला इच्छा मला झाली की माझे बंधू जरी 2016 की 17 मला एक्झॅक्ट माहीत नाही तर त्यांनी काय म्हटलं ते, परंतु माझे बंधू हे स्मार्ट सिटी याच्यासाठी त्या पुणे कॉर्पोरेशनमध्ये स्मार्ट सिटीचा डेस्क त्यांच्याकडे होता, त्यानंतर PMPचा डेस्क त्यांच्याकडे होता, पुण्याचे उपायुक्त म्हणजे अतिरिक्त आयुक्त पुण्याचे म्हणून ते कारभार बदलत होते. त्यांच्याकडे कधीही कचरा हा विषय नव्हता. ज्यांच्या डोक्यामध्ये कचरा असतो ना त्यांनाच तो कचरा दिसतो. आणि खरोखर मला म्हणायची कुठली गोष्ट आज आपण पत्रकार आहात, एखादी गोष्ट आज मला तुम्ही आमदार केले, आज मी कुठलंही ब्लंटली काही गोष्टी नाही बोलू शकत ना. सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही बोललं पाहिजे. एक बातमी शिळ्या पिढीला 3 दिवस जर डायरेक्टली रोज वेगवेगळी बातमी करून करणार ते चुकीचं आहे. असं तर पण त्याच्यावरती जास्त बोलून महत्त्व नाही वाढवायचं. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आज डेडिकेटेडली प्रामाणिकपणे तळमळीने मला लोकांनी जबाबदारी दिली. लोकांच्यासाठी मला वाटते आज मी कमीत कमी 8 तास काम करतो. आजही मी सकाळपासून सकाळी 7ला माझा दिवस सुरू झालाय. आत्ताही मी तुमच्या समोर आहे. इथून पुढे मला कार्यक्रम आहेत आणि डेडिकेटेडली काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. मला वाटतंय प्रामाणिकपणे मागचे 2.5 वर्ष पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी जे काही जनतेने जबाबदारी दिली ती परिपूर्णपणे पार पाडायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी निश्चितपणे करतोय. अनेक संकल्पना आता त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बघितलं असेल एक सेंटर ऑफ एक्सिलन्स आज आपल्या सासवडच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये त्या ठिकाणी उभं करतो. तुम्ही लायब्ररी तिथली बघितली असेल, तुम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं मल्टीपर्पज हॉल बघितला असेल किंवा त्याची असणारी संकल्पना बघितली असेल. तुम्हाला राज्यात पण आणि देशात कुठे दिसणार नाही. आज सासवडमध्ये झालेलं डेव्हलपमेंट जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आज जेजुरीमध्ये सुद्धा मल्हार नाट्यगृहाचं भूमिपूजन आम्ही करतोय येत्या 15 दिवसामध्ये आचार्यात्रे सभागृहाच्या धर्तीवर. जेजुरीमध्ये ते होते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्ही कमिट केलेल्या आहेत त्या त्या गोष्टी परिपूर्णपणे लोकांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्ही बघितलं असेल 10 वर्ष 2009-2008 पासून आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो सातत्याने. आणि मी नाही मागणी करत, या राज्यातल्या संप्रदायातल्या माऊलींच्या पालखीबरोबर असणारा प्रत्येक वारकरी आणि तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की तो मागणी करत होता जेजुरीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पालखी तळ व्हावा. ॲक्विजिशन होऊ शकलं नाही, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची पालखी तळाची सुविधा होऊ शकली नाही. तुम्ही सर्वच पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी 1.5 फुटाच्या चिखलामध्ये पालखी त्या ठिकाणी राहिलेली. आज त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला, आपल्या जिल्हा कमिटीने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि एक 8 एकर जागा होळकर तलावाला लागून त्या ठिकाणी आपण उभी केली. तुम्ही बघितलं असेल आज लपच्या माध्यमातून होळकर तलाव पेशवे तलावाचं काम त्या ठिकाणी जेजुरीमध्ये झालं. सासवडमध्ये संगमेश्वर मंदिर तीर ते सोपानकाका तीर ह्या संपूर्ण घाटाचं काम आपण ते मला सांगायचं राहिलं की आपले पर्यटन मंत्री जे आहेत आदित्य ठाकरे साहेबांनी त्याला विशेष मान्यता दिली. आता काय होते माहितीये का, आदित्य ठाकरे साहेबांनी दिलं तरी म्हणतात आम्ही चांगलं, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आता खाते तुमच्याकडे आहे मान्य आहे ना, आम्ही कुठे. आणि मी काय म्हणतो माहिती की यांना नारळ फोडायला आम्ही कधीच अडवत नाही. मी तर नारळ पण फोडत नाही. मी म्हणतो त्या गावातल्या सगळ्यात ज्येष्ठ माणसांनी किंवा सगळ्यात तरुण माणसांनी नारळ फोडावं. आणि प्रामाणिकपणे माझी माहिती की मला सगळ्यांना या ठिकाणी आव्हान करायचं, तुमचं नाव लावा, पाठी लावा, पुतळे उभा राहा. मला फक्त जे काही घडलं नाही या तालुक्यामध्ये, आज पोंड्यासारख्या गावामध्ये त्या गावामध्ये कधी रस्ता झाला नव्हता, त्या गावामध्ये रस्ता त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही केलं. गुरोळीमध्ये तीच परिस्थिती आहे. आज त्या ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस प्लॅनिंगला कोमन नगर मधले कोमन साहेब होते त्या काळामध्ये तो रस्ता झाला.
खळदच्या हायवे पासून ते बीडच्या फाट्यापर्यंत कोमलनगर देतो. तो आज PMIDC बसवला. तर काही म्हणले काय म्हणतात आम्ही बसवलं. मी काय म्हणतो मान्य आहे, तुम्ही बसवलं. अरे तुम्हीच मला दिलं ना लोकप्रतिनिधी म्हणून. मी तर माझ्या खिशातले आणले नाही ना, तुम्ही तुमच्या खिशातले आणले. हे जे आहेत ते लोकांचेच पैसे आहेत ना. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची की आज मला जी जबाबदारी दिली, माझी जबाबदारी आहे या तालुक्यामध्ये जे काही कमी पडेल ते त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला सुविधा द्यायच्या, ते करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे तळमळीने करायचा प्रयत्न करेल. अनेक प्रकल्प आणले. म्हणजे आज खरं म्हणजे आणखी सांगण्यासारखे ओघाने आपल्या चर्चेमध्ये त्या निघतील. मी आपल्याला वेळोवेळी त्या गोष्टी आपल्याला सांगतात. सोनवडी गाव सुद्धा मला आठवतं त्याप्रमाणे कितीतरी वर्षानंतर सोनवडी गाव त्या ठिकाणी होतं. निलेशला आता तुम्हाला कोथळे माहिती, तुम्ही बघताय काय ट्रान्सफॉर्मेशन झाले कोथळे गावामध्ये. आता मी सांगायची आवश्यकता नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. असं सांगण्यासारख्या अनेक गोष्टी ज्या मी 2.5 वर्षामध्ये केल्या. परंतु मला म्हणायचं की किती कोटी आणले हे मला नाही सांगायचं कोणाला. जे मी केलं की जिथे गरज आहे, आज जर तुम्ही बघितलं जे गरजेच्या गोष्टी त्या करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केला. आणि निश्चितपणे आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे त्याचा पूर्णपणे पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे. दादांचा पाठिंबा आहे, आदरणीय थोरात साहेबांचा पाठिंबा आहे, अशोकराव चव्हाण साहेब माझ्या पाठिंबाने खंबीरपणे आहेत. या राज्यातले सगळे महाविकास आघाडीचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, आदरणीय महसूल मंत्री असतील, PWD मिनिस्टर, असे कुठलेही नाही, पर्यटनचे मंत्री आदित्य ठाकरे साहेब सुद्धा माझ्या पाठीमागे करतील. त्यांनी मला कमिट केलंय की संगमेश्वरच्या उद्घाटनाला मी भूमिपूजनाला मी येणार आहे सुप्रियाताईंसोबत. कारण तो घाटच असा करतोय की त्या ठिकाणी पहिला बाजीराव पेशव्यांची समाधी, तोही आम्ही त्या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे. तोही मी प्रोजेक्टरवरती 2 मिनिटात जर माझा मोबाईल कनेक्ट झाला तर तुम्हाला दाखवतो. घाट पूर्ण जो घेतलेला मगाशी अर्धवट राहिला, अशा कितीतरी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी घेतले. आपण जर त्या ठिकाणी बघितलं, माझ्या भाषणामध्ये कुठेतरी मी उल्लेख केलेला आहे की या तालुक्यामध्ये जसं हिस्टॉरिकल वॉक त्यांनी केले, तशा प्रकारे हिस्टॉरिकल ट्रेक व्हावं, ते संकल्पना आवडली मला. त्याच दिवशी माझं भाषण झाल्यानंतर संध्याकाळी सुप्रियाताईंच्यावरून चर्चा झाली आणि आम्ही ते ठरवलं की एकत्रितपणे ना हिस्टॉरिकल ट्रेक आणि हिस्टॉरिकल सफारी, म्हणजे गाडीतनं हिस्टॉरिकल जागा बघत जायचं आणि ट्रेकनी सुद्धा डोंगरांनी सुद्धा हिस्टॉरिकल जागा बघत जायचं, अशा प्रकारचं संकल्पना आम्ही त्या ठिकाणी मांडली. आणि ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. असं ओघात बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी चुकून जर काही चुकीचं बोललं असेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांना विनंती करतो, पोलीस स्टेशनसाठी मागणी केली आहे ना, तर त्या सगळ्या गोष्टींची मागणी केलेली आहे. मी आपल्याला विनंती करतो, आपले जर काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारावेत. काही भाषणांचे व्हिडिओ क्लिप आहेत त्याही दाखवतो. कुठं जीभ घसरले असेल तर तेही दाखवतो, किंवा ती तुमच्याकडे ऑलरेडी पोहोचलेली जीभ घसरले. कारण चुकीच्या गोष्टी खूप लवकर पोहोचतात, त्यामुळे अजून जर काही आता त्याच्यामध्ये एक खरं म्हणजे दुसरा एक गोष्ट की याच्यामध्ये आदरणीय संग्रामदारांचा उल्लेख काही मंडळींनी केला. जलसंधारणच्या आता काय असतं की बजेटमध्ये, आता आपल्यालाही सगळ्यांना कल्पना असं पण सांगतो की सगळ्यात अगोदर बजेटवरती बोलण्याची संधी होती. त्यावेळेस सुद्धा नवीन आमदार म्हणून मला फक्त 2 मिनिटाची संधी होती, 4 मिनिटं बोलतो. अध्यक्ष महोदय बोलावं लागतं कारण वेळ मिळाला पाहिजे. आता काय झालं माहिती का, मी आमदार आहे, तुम्ही सगळे पत्रकार आहे, त्यामुळे तुम्ही मला गप्प बसा म्हणू शकत नाही. त्यामुळे मी किती वेळ बोलतो. तसं काय असतं की सिनियर आमदारांना किंवा सिनियर मंत्र्यांना कोणी गप्प बसा म्हणू शकत नाही. काही काहींचे रेकॉर्ड असे की 8 तास भाषण केले त्यांनी विधिमंडळामध्ये. आता तुम्ही बघितलं असेल, काही लोक आम्ही वाट बघत बसतोय. आज जयंत पाटील साहेबांचं जर भाषण बघितलं आपण त्या दिवशी जे केलेलं होतं, त्याच्यामध्ये 9:39 त्यांनी संग्राम थोपटेंचा उल्लेख केला की संग्राम थोपटे साहेबांनी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये केलं, कारण त्याची चिठ्ठी मी दिली, कारण मला संधी नव्हती जलसंधारण बोला. तुम्ही म्हटलं दादा तुम्ही तरी बोला जलसंधारणवर. दादांना ती चिठ्ठी दिली. दादा त्याचा उल्लेख फक्त पुरंदर गुंतवणुकीपुरता केला, परंतु मी सविस्तर पत्र त्या ठिकाणी तिथंच लिहून दिलं. ते मी जयंत पाटील साहेबांना दिलं. 9:50 जयंत पाटील साहेबांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं. त्या उत्तरामध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलंय, संजय नवीन आमदार आहे, त्याला संधी मिळाली नाही, पण त्यांनी मला पेपरवरती त्या ठिकाणी त्याची माहिती दिली. गुंजवणीच्या बाबतीमध्ये जो परिंच्या ऐवजी सोमळीवरनं पाणी उचलावं याच्याबाबत आम्ही सविस्तर अहवाल तयार करतो आहोत. त्याची टेक्निकल तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी आम्ही करतो आहोत. त्याचबरोबर जो
लाईन बदलली होती, म्हणजे जुनी लाईन नंतर नव्याने लाईन घेतली होती, तीही दुरुस्तीच्या बाबतीत तांत्रिक अहवाल तयार करतोय. हा एक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं होतं. तो व्हिडिओ मला वाटतं आता ह्याच्यात नसेल तर तुम्ही लवकर शेअर करतात. आला का? तोही त्याचं उत्तर तुम्हाला ऐकायला मिळेल. दुसरं म्हणजे पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये त्यांना मांडलं होतं, त्याच्याबाबत सुद्धा ते त्वरेने त्यासाठी निधी उपलब्ध करतात, जेणेकरून कमांड एरियातल्या ज्या गावांपर्यंत पोचायचं राहिलं त्या गावांपर्यंत आपल्याला पोचता येणार आहे. आज पुरंदर उपसाच्या कमांड एरियातले जेवढे पाझर तलाव आहेत त्या पाझर तलावांना लघु पाटबंधारे खात्याच्या आणि पाटबंधारे खात्याच्या माध्यमातून त्यांना आपण त्या पाझर तलावांना आपण साठवण तलावांमध्ये करतोय की जेणेकरून पुरंदर उपसाचं पाणी साठवावं. ही माहिती पण मला आपल्या सगळ्यात द्यायची. खरं म्हणजे खरोखर 2.5 वर्षांनी बोलतो त्यामुळे काय सांगू आणि काय नको असं झालंय मला. अनेक म्हणजे पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असेल की 3 दिवसांपूर्वी आम्ही मीटिंग त्या ठिकाणी घेतली होती. सगळ्या प्रादेशिक योजना आपण त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातली 100% गावं हे रेट्रोफिटमेंटमध्ये घेतली. 100% गावं. आणि एक आम्ही निश्चित आकृतीबंध तयार केलेलं आहे. म्हणजे पोंड्यापासून पांडेश्वरपासून बावडीपर्यंत सगळे गावं जे आहेत ना, सगळे गावं पुरंदर तालुक्यातले गराडे धरण असेल, घोरवडी धरण असेल, नागरे धरण असेल, पिलनवाडी धरण असेल, मांडकीचा डोह असेल, बीरचं धरण असेल, ह्या 12 सोर्सनी सगळ्या पाण्याच्या योजना ह्या रेट्रोफिटमेंटने व्हाव्यात. म्हणजे त्याचा अर्थ हा आहे की हे पैसे खायच्यासाठी नाही स्कीमा, तर ज्या जुन्या स्कीम आहेत त्या स्कीमला जोडून ह्या रेट्रोफिटमेंट व्हाव्या. 12 पाणवठ्यावरनं इथे पाणी जावं, जसं सासवडला येतं, जेजुरीला येतं, तशा प्रकारे 12 स्कीममधलं ह्या पाण्याच्या स्कीम तिथे होणार. 55 लिटर पर माणसी फिल्टर्ड पाणी त्या ठिकाणी मिळणार. प्रादेशिक योजना ज्या बंद पडल्या आपल्याकडे, पारगाव असेल, शिवरी असेल किंवा त्या ठिकाणी धनकवडी आणि मांडर असेल, तर त्या योजना सुरू परत व्हाव्यात. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण ते काम करतोय. आणि ह्या योजनांना आपण सोलर बॅकअप हा अंतर्भूत करतोय, जेणेकरून त्या सोलर बॅकअपमुळे त्या ठिकाणी कमीत कमी लाईट बिल येईल आणि प्रादेशिक योजना बंद व्हायला लाईट बिल हे सगळ्यात मोठं कारण असतं, ते कारण त्या ठिकाणी राहणार नाही. अशा प्रकारे ही काम आम्ही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतही करतोय. असं आणखी काही गोष्टी सांगायच्या, अगोदरच मला उशीर झालाय, त्यात मी खूप जास्त मला वाटतं उडलंय. आपण सगळ्यांनी काही प्रश्न आपल्या मनात असतील ते विचारायचं. तुम्ही मला म्हटलं सगळेजण तुम्ही बरीच तयारी करून आलाय, कारण मी बरेच दिवसांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय. त्यामुळे आपले जर काही प्रश्न असतील तर ते विचारायला, आपल्याला जर व्हिडिओ बघायचा असलं तर ते अगोदर मी बघू किंवा मग प्रश्न अगोदर बघूया. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपण करूया. धन्यवाद. जुने रस्ते जे आहेत ते कुठले रस्ते रखडले नाही, फक्त जनसुविधांमध्ये जो आम्ही माझ्या काळामध्ये जवळपास 766 कामं, परवा दिवशी आम्ही रिव्ह्यू घेतला पंचायत समितीमध्ये, 766 कामं मंजूर केली. किती? 766 कामांमधले. आता म्हणजे नवीन डीपीडीसी आली, आता एप्रिलमध्ये मला नव्याने कामं टाकता येणार आहेत. निलेशला खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे एखाद्या काम करणाऱ्या माणसाला अडचणीत कसं आणलं जातं ना, त्याचा जिवंत उदाहरण मला तुम्हाला सांगायचं. 766 कामं पुरंदर तालुक्यामध्ये मंजूर केली. ही कामं 3 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतची आहेत. मला त्याची टोटल नाही करायची कितीची कामं आहेत. ते कामं आहेत 766. या 766 कामांपैकी केवळ 144 कामं आहेत ना, ही पूर्ण झाली. बाकी सगळी कामं पेंडिंग आहेत. काही कामं ग्रामपंचायतीवरती घेतली गेली, काही कामं काही कॉन्ट्रॅक्टरने घेतली आणि दाबून ठेवली करण्यासाठी. आम्ही त्याला फॉलोअप करतोय, प्रोसेस करतोय. तुम्हालाही माहिती आहे प्रशासकीय सेवेमध्ये काय होते. परंतु मला काय म्हणायचं माहिती आहे की काही वृत्ती कशा असतात, मी त्याचा सोक्ष लावणार आहे, परंतु काही वृत्ती कशा असतात हे जिवंत उदाहरण आहे. ह्याच्याबाबत मी सविस्तर आहे ना, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून दिलं, पण ह्याची सविस्तर एक खूप छान प्रेस होईल की कशा प्रकारे ना ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एखादा निधी आल्यानंतर त्याच्यावरती राजकारण कसं होतं, का नाही आपलं ग्रामीण भाग सुधारत. त्याचं सगळ्यात जिवंत उदाहरण आहे ना, हे मला आता आमदार झाल्यानंतर कळाले की नक्की काय सासवड का बदलतंय, जेजुरी का ट्रान्सफॉर्म होतंय काही प्रमाणात. जेजुरी पण ती आहे ग्रामीण कोणती थोडीशी आता बदलायला लागली, परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्र का बदलत नाही त्याचं खूप मोठं जिवंत कारण आहे ना मला त्या ठिकाणी खरोखर सापडलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राजकारण होतं आणि विकासाचा निधी आहे ना वर्षानुवर्ष तसं पडून राहतं, वर्षानुवर्ष. तर ती कामांचा आम्ही फॉलोअप घेतोय. आज PWDचे बरेचसे कामं झाले, 25-15. डोंगरी
आणि जनसुविधांमधले मोठ्या प्रमाणावर कामं पेंडिंग आहे. कारण काय झालेलं की मधल्या काळामध्ये खूप सारे कामं हे बऱ्याचशा मंडळींनी घेतली आणि ती कामांची सुरुवातच नाही केली. म्हणजे कुणी -25 मध्ये घेतली, -27 मध्ये घेतली आणि जे लूप होल्स आहेत शासनाच्या प्रक्रियेमध्ये. काम करायचं नाही ना, काम घ्या आणि ठेवा, अशा प्रकारची प्रवृत्ती त्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी प्रामुख्याने त्याच्यामध्ये आहेत. तर मला वाटतं मी सविस्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि सर दुसरा एक प्रश्न की सुरुवातीला तुम्ही बोलताना एक सुरुवात केली की काही मंडळी जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी दाखवतात आणि त्यानंतर बोलता बोलता तुम्ही म्हणले की अतिविद्वान लोक, तर ही नेमकी मंडळी लोक ही कोणी जरा कळलं तर बरोबर. नाही, ऐका ना एक मिनिट, तुम्हालाही माहिती आहे माझं काय म्हणणं माहिती. हे बघा, अतिविद्वान मी पण असेल, जाणीवपूर्वक एखादी गोष्ट आहे ना, ऐका ना, जाणीवपूर्वक एखादी गोष्ट आहे. माझं काय म्हणणं माहिती आहे का, आज तुम्ही पत्रकार आहात, मी या तालुक्याचा 5 लाख लोकसंख्येचा प्रेझेंट करणारा विधिमंडळामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रतिनिधी आहे. तुम्हीही तेवढेच बेजबाबदारपणे वागू शकत नाही आणि मीही तेवढंच बेजबाबदारपणे वागलं नाही पाहिजे. कुठलीही गोष्ट मी आपल्यासमोर मांडत असताना मी ती अभ्यासपूर्ण मांडली पाहिजे किंवा त्याला कुठल्या तरी प्रकारचा आहे ना त्या ठिकाणी आहे ना आधार असला पाहिजे. आज बघितलं असेल तर काही मंडळींनी काय दाखवलं, अध्यक्ष मोदी अरे ओरडतोय का, मला संधी पाहिजे ना बोलायला. की काही मंडळी म्हणजे कोण नेमकी मंडळी आता हे तुम्हालाही माहिती आहे, मी काय बोलायचं समजून घ्यायचं. आता मला एक सांगा ना, मी आमदार आहे, माझा भाऊ त्या शिक्षण घेऊन 6 वर्ष त्यांनी घातली, त्या मुंबई दिल्लीला आलं लक्षात, सायकलवरती त्यांनी MPSCची एक्झाम पास केली, तो ऑफिसर झाला. याचा अभिमान आपल्या तालुक्याला आहे, नसेल मला माहित नाही, पण मला स्वतःला अभिमान आहे की माझा भाऊ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये आहे, तो त्या पदावरती काम करतो. आणि कोणी जर म्हणत असेल की मी भ्रष्टाचारामध्ये माझी जीभ घसरली आणि त्याच्यामध्ये माझ्या भावाचा भ्रष्टाचार असेल तर हा मूर्खपणा नाही तर काय, अजून काय सांगू तुम्हाला. आणि मला त्याचा दोष नाही द्यायचा, मला त्याच्याबाबत एकच म्हणायचं की आपण बेजबाबदार नाही आहात ना, आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. आणि असेल भ्रष्टाचार तर सगळ्यात पहिलं मी असेल पुढे. 1000 कोटीची मिरची काय एवढी झोपली? अहो साहेब, मी सांगू का, 1000 कोटी खूप कमी सांगितलेली. मी आता तुम्हाला आहे ना आकडेवारी देणार आहे. 10 वर्षामध्ये त्या कचरा डेपोमध्ये, आपलं 5 वर्षामध्ये त्या कचरा डेपोमध्ये किती खर्च झालाय, आणि त्या कचरा डेपोमध्ये काय गेले, म्हणजे ह्याच्या सोन्यापेक्षा जास्त खर्च आहे ना त्या कचरा डेपोमध्ये केलाय पुणे महानगरपालिकेने. असं तो पुणे महानगरपालिका आपला विषय नाही, तो खाली मी सविस्तरपणे बोलेल. आणखी काय विचारायचं? आमदार साहेब, तालुक्यामध्ये बेरोजगारीचा सुद्धा प्रश्न मोठा आहे, त्याच्या संदर्भात आपण काय केलं? बेरोजगारीच्या बाबतीमध्ये काय झालं की आम्ही छोटे इंडस्ट्रियल पार्क, आज MIDCच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती की मिनी MIDC आणि छोटे इंडस्ट्रियल पार्क, ज्या काही आपल्याकडे पडीक जागा आहेत किंवा ज्या क्लस्टर आपण गव्हर्नमेंट जागांमध्ये करू शकतो त्या ठिकाणी आपण हे क्लस्टर करतोय. काही ठिकाणी ॲग्रिकल्चर क्लस्टर करतोय, त्या ठिकाणी शेतकरी स्वतः त्याच्यामध्ये बेनिफिट घेऊन येणार. तळेगावच्या धर्तीवरती जसं फ्लोरिकल्चर पार्क झालं तसं आपल्याकडे प्रोसेसिंग युनिट पुढचे होऊ शकतात. ते प्रोसेसिंग युनिट आपण MIDCच्या आणि कृषी खात्याच्या माध्यमातून करतोय. काही ठिकाणी छोटे आपण त्या ठिकाणी क्लस्टर करतोय इंडस्ट्रीजचे. त्याचबरोबर आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणावरती आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून आज डबल रेल्वे ट्रॅक हा पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे लॉजिस्टिकसाठी आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्कोप आहे. त्यामुळे लॉजिस्टिक पार्क आपण आपल्या तालुक्यामध्ये करतोय, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती दळणवळण आणि लॉजिस्टिकसाठी होणार आहे. त्या लॉजिस्टिक म्हणजे एक माइलस्टोन उद्योग आहे, ज्याच्यामधनं वाहतुकीमध्ये लॉजिस्टिकमध्ये म्हणजे तिथे फक्त आहे ना मजुरी हा एकमेव हे नसतो, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार आपल्या तालुक्यातल्या तरुणांना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. जो न शिकलेल्या मुलांच्या पासून ते MBA झालेल्या मुलापर्यंत प्रत्येकासाठी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. लॉजिस्टिक पार्कमध्ये पॅकेजिंग पासून, प्रोसेसिंग पासून, पॅकेजिंग पासून वाहतुकीपर्यंत सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार. अशा प्रकारची संकल्पना मांडली आणि आपल्याला माहिती आहे 2 वर्ष हे
त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये पॅन्डेमिकमध्ये गेले. परंतु आता आम्ही निश्चितपणे सगळ्यात मोठा फोकस आमचा हा रोजगारावरती आहे. आपल्या तालुक्यात पाहिलं तर जेजुरी MIDC जो आता प्रकल्प आहे तो मोठा आहे, मात्र त्याचा विस्तार वाढ थांबलेला आहे, जी ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे तो होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या जेजुरी MIDC कंपनीमध्ये लोक कामाला जातात, मुलं कामाला जातात, तिथं बाहेरची लोक जास्त आहेत. त्याला कारण असं आहे की तिथं आपल्या मुलांना श्युरिटी मिळत नाही किंवा जिथं नोकरी त्याची कायम राहीलच किंवा त्याला तिथं ते पेमेंट मिळेलच अशी खात्री राहत नाही, कारण ठेकेदारी पद्धतीमुळं मुलांना खूप त्रास होतो आणि त्यामुळं बाहेरची लोक तिथं आणली जातात. त्याच्यावर काय करता येईल? आपल्याला कल्पना असेल की केंद्र सरकारने मधल्या काळामध्ये 2016-17च्या काळामध्ये त्यामध्ये कामगार कायद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल केले आणि कामगार कायदा आहे ना हा भांडवलशाहीकडे झुकणारा कायदा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ना पूर्वीच्या काळी काही आस्थापनांमध्ये ठराविक लोकच तुम्हाला ठेकेदारीवरती घेत असतील, बाकीच्यांना तुम्हाला PF द्यावा लागत होता, परमनंट करावं लागत होतं. आज काय झालंय, ठेकेदारीमध्ये तुम्हाला PF देता येतं. ते करतात ठेकेदारी मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांमध्ये घेता येते. त्यामुळे 2016-17 पासून मोठ्या प्रमाणावरती सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एक ट्रेंड होत गेला की आमच्याकडे युनियन नको, आम्हाला तिकट कट नको. त्यामुळे ते काय करतात की ठेकेदारीकडे ते गोष्टी ओढून देतात आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आज जे म्हणतो आपण ग्लोबल विलेज होत जातो त्याच्यामध्ये परमनंट जॉब ही पद्धत आहे ना हळूहळू करून आहे ना त्या ठिकाणी आहे ना कमी होत चालते. तरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल कोणीकडे सारख्या कंपनीमध्ये आम्ही एका वेळेस 106 पेक्षा जास्त मुलांना त्या ठिकाणी रोजगार परमनंटली देऊ शकतो. त्याच्यातल्या काही मुलांच्यावरती नंतरच्या काळामध्ये कमी पण झाली ती मुलं काही का झाली त्यांच्या त्या म्हणजे ते प्रोसेसमध्ये आले नाही किंवा कंपनी. परंतु आता काय झालं की कामगार कायद्यामध्ये एवढे बदल झाले, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटी दिली तर निश्चितपणे बेरोजगारीवरती त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तरी त्या ठिकाणी आळा बसू शकतो आणि चांगल्या प्रकारचा रोजगार त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शेवटी कायदा कशा प्रकारे संरक्षण देतो कामगारांना त्याच्यावरती ते आपल्याला या असलेला तर तुम्ही बघितलं असेल मी विधिमंडळामध्ये सुद्धा मांडलं की जेजुरी सारख्या नगरपालिकेमध्ये 8 लोक फक्त परमनंट आहेत, बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टवरती. आज सासवड नगरपालिकेमध्ये सुद्धा परमनंट स्टाफपेक्षा कॉन्ट्रॅक्टरचा स्टाफ कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ सगळ्यात जास्त आहे. ही अवस्था सरकारमध्ये आहे तर प्रायव्हेट कंपन्यांना काय बोलणार आहे आपण. परंतु मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध साधनांमधनं आपण त्या ठिकाणी सक्षम होऊन जाणं आणि आपली स्किल वाढवणं आणि आपली जसं आपलं वय वाढत जाईल त्याप्रमाणे जॉबचं स्किल वाढवत आपण वरच्या टप्प्यांपर्यंत जाणं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जाणं हेच मला वाटतं मुलांच्यासाठी माझं सजेशन राहील. आणि आम्ही निश्चितपणे म्हणजे माझी जबाबदारी झटकट नाही आहे तर मी निश्चितपणे त्याच्यावरती काम करतो की जेणेकरून मुलांना एक परमनंट सोल्युशन त्या ठिकाणी मिळू शकतं. सर गुंतवणुकीचा प्रश्न आहे. गुंतवणुकीबाबत म्हणजे तुमच्या आज सभागृहात तुम्ही जे बोला ते सगळ्यात आम्ही सगळ्या चॅनलवरती दाखवले तुमच्या भाषण. गुंतवणुकीवरती म्हणावी तशी चर्चा झाली ना आम्ही निश्चित तरतूद वगैरे गुंतवणुकीची काय अवस्था आहे सध्या? गुंतवणुकीचा जो आहे मी ते सांगितलं त्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये काय झालं पुरवणीसाठी मला 2 मिनिटं त्या ठिकाणी होते आणि आपला मतदारसंघ हा निम्मा विभागला गेलेला हवेलीमध्ये आणि पुरवठ्यामध्ये त्यामुळे दोन्हीचे विषय मांडत होते. त्यानंतर जलसंधारणचे म्हणजे प्रत्येक पुरवणी मागण्यांवरती त्यानंतर प्रत्येक विभागावरती 4 दिवस असतात. त्या ठिकाणी उद्योग म्हणजे MIDC असेल त्यानंतर मला वाटतं 4 काहीतरी होते त्यामध्ये जलसंधारण हा एक विषय होता. त्या दिवशी मला संधी बोलायला नाही मिळाली. त्या दिवशी संधी मिळाली नाही तर गुंतवणुकीवरती त्या ठिकाणी आपल्या शेजारच्या भोरचे आमदार आदरणीय संग्रामदादा थोपटे साहेबांनी त्या ठिकाणी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मांडलं होतं. आपण त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकू शकतो सविस्तरपणे त्याला उत्तर दिलेलं. मागच्या वर्षी 100 कोटी त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी मंजूर केले होते. 190 कोटी यावर्षी 100 कोटीची प्रोव्हिजन केली आलं बजेटमध्ये. ती त्यांच्या स्पीचच्या अगोदरच केलेली प्रोव्हिजन. आजही बरेचसे तांत्रिक मान्यता त्याची झालेली काही गडबडीमध्ये 2019ला ह्या सगळ्याचा ना DSR आणि मान्यता झाली परंतु प्रत्यक्षामध्ये DSR अजूनपर्यंत झाला नाही. म्हणजे गुंतवणुकीच्या ह्याच्यामध्ये 5500 हेक्टर खालच्या भागामध्ये म्हणजे कुठल्या खालच्या खोऱ्यामध्ये पांगाराच्या खालच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी परिंकेपासून म्हणजे तोंडलपासून ते रागपर्यंत त्या खोऱ्यामध्ये 5500 हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी भिजणार आहे. वरच्या भागामध्ये 5500 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. परंतु आजही प्रत्यक्षामध्ये कुठल्या गावामध्ये किती गट नंबर कुठला गट नंबर
आणि कुठल्या गट नंबरपर्यंत ते पाणी येणार आहे त्याचा प्रॉपर सर्वे अजूनही त्या ठिकाणी DPR झालेला नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तेवढी कमी पैसे त्या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर वेल्ले बोरमध्ये सुद्धा त्या मंडळींनी काय झालं की ते पाणी नदीला जे सोडलं जायचं ते आता पाईपलाईन येते, त्यामुळे तिथे त्यांनी उपसा सिंचन योजना मागितली. त्यामुळे त्याची ती मागणी होती उपसा सिंचन योजनेची, आपल्या लक्षात आलं असेल. अशा प्रकारे काय झालं की त्याच्या मागण्या त्यांनी पूर्तता म्हणजे प्रमा दिलेली आहे. 2019ची निवडणूक होती त्यामुळे मान्यता आली, काम नाही सुरू झालं पाहिजे अशी ती परिस्थिती गुंतवणुकीची आहे. परंतु आम्हाला खात्री आहे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही जी संकल्पना मांडलेली आहे, परिंच्यावरून पाणी येतंय जे शिवरीच्या खिंडीमध्ये येतं आणि शिवरीच्या खिंडीमध्ये येऊन ते सोमर्डीकडे म्हणजे सासवडला, पिंपळ्याला, सोमर्डीकडे ते पाणी जातंय, जे खरं म्हणजे नदीच्या विपरीत दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे पाणी जातंय, जे पुरंदर तालुक्यामध्ये पॉसिबल नाही. कारण पुरंदर तालुक्यामध्ये हेड जे आहे ते सोमर्डीकडून इकडे आलं पाहिजे नाही, कारण उताराचा जो भाग आहे तो तिकडे आहे. ग्रॅव्हिटीने पाणी इकडे येऊ शकत नाही, 2 टप्प्यामध्ये पाणी उचलावं लागतं. त्यामुळे आम्ही मागणी सोमर्डीची केलेली आहे. त्याच्या संदर्भातून उत्तर जयंत पाटील साहेबांनी दिले. खासदार श्रीनिवास पाटलांनी विमानतळाचा मुद्दा लोकसभेमध्ये मांडला, त्याप्रमाणे प्रकाश जावडेकर त्यांनी प्रेस घेतली, गिरीश बापटांना स्टेटमेंट. नेमकी विमानतळाची अवस्था का? विमानतळ पुरंदरला होणार नाही का? मी मागेच सांगितलं आणि जाहीरपणे सांगितलं 2024ला पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळाची प्रक्रिया आणि आपल्याला विमानतळ झालेलं विमान उडालेलं दिसेल. अजून मी आणि एवढ्या कॉन्फिडन्सली मी बोलतोय आणि मी मगाशी सांगितलं जबाबदार लोकप्रतिनिधी या तालुक्यात म्हणून बोलतोय. आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मी जबाबदारीने कॉन्फिडेंटली बोलतो ना त्या गोष्टी, आणि मी आजही माझ्या ह्याच्यावरती ठाम आहे. मला असं सांगायचं खात्री की विमानतळ हे पुरंदर तालुक्यातून होणार, कारण सगळ्यात आयडियल प्लॉट डेक्कन पठाराची तिथून सुरुवात होते. आम्ही सुचवलेला आपल्या तालुक्याचं जे लोकेशन आहे पुरंदर तालुक्यात हे सगळ्यात आयडियल विमानतळासाठी आहे. इंटरनॅशनल विमानतळ हे खात्रीने पुरंदर तालुक्यात होणार याची खात्री मला आणि आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंना आहे. काय होते की याच्यामध्ये ना वेगवेगळे मतांतर, बातम्या, डायव्हर्जन ह्या सगळ्या गोष्टी किती काय केल्या, मी आणि आदरणीय सुप्रियाताई आम्ही दोघेही ठाम आहोत की तालुक्यात विमानतळ होणार आणि त्या विमानतळाचं जे उड्डाण आहे ते 2024ला. विमानतळ कुठे होईल हा प्रश्न तुम्हाला विचारत नाही, पण विमानतळाची जी सुरुवातीची जागा होती पारगाव ते केंद्र गुंत होतं. पारगावकरांनी आपली सुटका झाली असं समजा येतं का पारगावकरांनी? त्याबद्दल मी काहीच कमेंट करणार नाही. विमानतळ कुठं होतं? विमानाच्या आडवा गेलं तर सगळीकडे काय म्हटले? किती महिना राहिले आता? 2022 साल 3रा महिना संपला उद्या आणि 20 वर्षात विमानं उडणार आहे. मग रात्रभर कारखाना चालूच टाकलं विमान तयार करायचं. कुठलं होणार विमान? भाऊ, विमानतळाला विमान तयार करावं लागत नाही, विमानतळाचा ट्रॅक तयार करावा लागतो. आपल्या गावांच्या मान्यता आहेत का अजून आपल्याकडे? 6 गावांच्या मंजुऱ्या नाही, ठराव नाही, त्याला गव्हर्नमेंट सँक्शन नाही. भाऊ ऐका ना, त्यावेळेस मी जबाबदारीने सांगतोय, माझं काय म्हणणं माहिती का, आपण 2024ला बोलूयात ना फेब्रुवारीमध्ये. किती दिवस झाले? आपण 1 मिनिट ऐका ना, मला तर लोकांच्या समोर जायचंय, त्यामुळे 2024ला पुढे त्या गुंतवणुकीच्या प्रोजेक्टला फक्त 100 कोटी टाकलं आता बजेट टुरिझम. अजून तो 1100 कोटीचा प्रोजेक्ट आहे. अजून 11 वर्ष होणार नाही का ते? दरवर्षी 100 कोटी. आज गुंतवणुकीच्या प्रोजेक्टचा DPR अजूनही अपूर्ण आहे. गुंतवणुकीच्या प्रोजेक्टमध्ये आपण ते सोमवारीवरून पाणी मागतो आहोत, त्याच्या बाबतीमध्ये ते राहिलेलं आहे. आज जर गुंतवणुकीचा प्रोजेक्ट आपण बघितलाय का, आजही खालच्या गावांमध्ये गुंतवणुकीचं जे पाणी जाते आता नदीने ते संपूर्ण बागायत भागामधून जाते, जे आम्ही सगळ्यांनी मागणी केली. बांड्यावाल्यांनी पण मागणी केली, परिंच्यावाल्यांनी मागणी केली, तोंडलवाल्यांनी मागणी केली, हरणीवाल्यांनी मागणी केली, दौंडलवाल्यांनी मागणी केली, राखवाल्यांनी मागणी केली की जिथं पाणी नाही ना तिथे पाणी न्या, बागायत शेतीमधनं पाणी नका नेऊ. तीच मागणी आहे ना पुरंदरमध्ये केली. शिवरीवरनं आहे ना, शिवरीवरनं तुम्ही खळदला पाणी देऊ नका, शिवरीवरनं तुम्ही ह्याला पाणी देऊ नका, कुठे पिंपळ्याला पाणी देऊ नका, शिवरीवरनं तुम्ही सासवडच्या पोरावगे म्हणा त्याला पाणी देऊ नका, शिवरीवरनं तुम्ही सोमवारीला पाणी देऊ नका. तुम्ही सोमवारीवरनं पाणी द्या, सोमवारीवरनं पाणी घ्या, तो सोमवारीचं पाणी हे कोळविऱ्यापर्यंत जाणार आणि नदीचा राईट साइड राईट बँक करारीवर नाही संपूर्ण एवढी कमी काय केली तुम्ही आमदार असून भांडत आहे ना? 100 कोटी काही तरतूद नाही. हो, काय माहितीये का, शिक्षण महत्वाचं असतं, आलं का लक्षामध्ये? शिक्षण महत्वाचं असतं
त्याच्यासाठी फी किती आहे ना, पहिलं तर आहे ना ते प्रॉपरली शिक्षण तर दिलं पाहिजे ना. पहिलं ती प्रॉपरली ती प्रकल्प तर तयार झाला पण पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक तज्ञ आहेत ना सगळं सर्वे करणारे, पण त्यांना काय नाही पटत हे? तज्ञ होते ना 10 वर्ष तज्ञ काय करत होते? नाही, तज्ञांनी चूक केली, पण आता तज्ञ सुधारावं ना. वरनं खाली नॅचरल पुढे तिकडनं पाणी येत नाही. निश्चितपणे त्याची सुधारणा करतो मग आहोत. 100 कोटी प्रोव्हिजन कमी वाटते आम्हाला. एक मिनिटात, आता तुम्हाला वाटते हा तुमचा विषय आहे, काय असतं माहितीये का, प्रत्येकाला आहे ना आपला दृष्टिकोन, तुमचा दृष्टिकोन 100 कोटी किती किलोमीटर काम पुढे जाणार आहे समजा, किती किलोमीटर पुढे जाणार? हॅलो, काम आहे ना किलोमीटरवरती पुढे जाऊ. आज तुम्हाला सांगू का, जाणारी चिंता योजना जाऊन बघा तिथे. आम्ही पाहिली. एक मिनिट बघितली, मी तुम्हाला करेक्ट करतो. जे बघितलं ना, जे बघत नाही ना, पत्रकारांनी जे बघितलं पाहिजे ना ते मी सांगतोय. जाणारी चिंचाई योजनेचं 2003-04 ला ना कॅनॉल केले तिथले. आज 90% कॅनॉल आहेत ना 2003-04 ला केले, त्याच्यातनं अजून एक थेंब सुद्धा पाणी नाही गेलं. काय एक थेंब सुद्धा पाणी नाही गेलं? गेलंय का? हिच्या असेल कोणी पूर्व भागातलं काय काका बरोबर बोलतो का ते? तिथं गेले पाणी. जाणारी पाणी. एक मिनिट, स्कीम कशी होते ना त्याला महत्व नसतं. स्कीम परिपूर्ण स्कीम आहे ना, सासवड नगरपालिकेच्या स्कीम सारख्या म्हणतात, जी वेळेवरती पूर्ण होती. उद्या तुम्ही बघाल दिव्याची स्कीम आहे ना, वेळेवरती पूर्ण झालेली असेल. पाणी लोकांना शुद्ध एका वेळेस एका टायमिंगला सुरू झाले ना. जसं मी म्हणतोय ना 2024 ला विमानतळ व्हायला वेळ नाही लागणार. त्याला एक मिनिट पूर्ण प्लॅनिंग केलं ना, लगेचच्या लगेच त्वरित होतं ना. पण आता ही 6 वर्ष वाया गेली, तर 1.5 वर्ष कसं होणार? 1.5 वर्ष वाया नाही गेलं ना, वाया नाही गेलं. योग्य वेळेला त्याचं एक्झिक्युशन होईल, परिपूर्ण झालं पाहिजे ना. तुमची इच्छा आहे पुरंदरला व्हावं, 1.5 वर्षात व्हावं, काय नाही सपोर्ट आहे. भाऊ तुम्ही सुद्धा पुरंदरचे, मी सुद्धा पुरंदर. माझी माझी सगळे आहोत. तुमची इच्छा किती आहे ते मला माहिती नाही, पण माझी परिपूर्ण इच्छा आहे. तुम्हाला काय विमानतळ विचार झालं पाहिजे. हा? तुम्हाला काय विचारतो मी, तुमचा विरोध नाही. ऐका ना भाऊ. जे चांगलं असतं ऐका ना. तुम्ही आणा. ऐका ना तुमचे आक्षेप नाही. माझं मत काय, प्रश्न विचारले पाहिजे. मी तुमच्याशी आर्ग्युमेंट नाही करत किंवा नाराज. उलट मला काय म्हणतं माहिती का, अशा प्रश्नामध्ये जास्त मजा येते. मुद्दा त्यांचा असा आहे की 2024 टाइम बेस खूप कमी आहे. त्यांचा आहे का तुझा आहे? तर मग आम्हाला बस बात तू पण बोल. मला सांगता येत नाही ना, तू कशाला सांगतोय? हा पिरियड खूप त्यांचा कमी आहे. मुद्दा तू कशाला सांगतोय? टाकोले साहेब ऐका ना, एक मिनिट भाऊ. टाकोले साहेब ऐका ना, काय असतं माहिती का, कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन करायला ना वेळ लागत नाही. पण आपलं तालुक्यात ठेवाय, बाहेर नेऊ नका पुढे. हा? आपलं तालुक्यात ठेवा. भाऊ आपल्या तालुक्यातच राहणार आहे. बघा तुमचं काय चाललंय, आम्हाला काय कळत नाही. आपल्याकडे शिपूट नको, त्याचं तोंड द्या आपल्याला. हॅलो, पूर्ण आपल्याकडे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झेडपी पंचायत नगरपालिकेच्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून लढणार, काँग्रेस राष्ट्रवादी लढणार का स्वतंत्रपणे लढणार? त्याला अजून वेळ आहे. जेजुरीत अशी चर्चा आहे की तुम्ही ताईंकडे असा प्रस्ताव दिला की सासवड नगरपालिका काँग्रेसचा नगराध्यक्ष आपण युती करून लढू, जेजुरी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष युती करू, अशा चर्चा आहे. काय होतं माहिती का, स्थानिक स्वराज्य संस्थांना आता अजून आहे ना त्या निवडणुकांना वेळ आहे. आता माहीत नाही त्या निवडणुका कधी लागतात, परंतु ज्यावेळेस त्या निवडणुकांची घोषणा होईल त्या योग्य वेळेला त्याच्या संदर्भात सविस्तरपणे आपण निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांची सविस्तर बोलेन. आज तरी सासवडच्या बाबतीमध्ये अनेक नवीन प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी आणले. सासवडच्या पाणी पुरवठ्याला सोलरचा बॅकअप म्हणजे कांबळवाडीचा बॅकअप त्या ठिकाणी येतोय. त्यामुळे मला वाटते की सासवड नगरपालिकेचं जे पाण्याचं बिल आहे ते जवळपास 70% पाण्याचं बिल हे कमी होणार आहे. त्यामुळे आम्ही सासवडकरांना पुढचे 10 वर्ष पाण्याचा अधिकचा कर लावायची आवश्यकता पडणार नाही. आणि मागचे 7 वर्ष ना काका, मागचे 7 वर्ष या सासवड नगरपालिका मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एकमेव नगरपालिका आहे जिनी पाणीपट्टी वाढवलेली नाही. ही पहिली गोष्ट. दुसरं, आज आम्ही त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या काही इमारती, शाळा आणि सासवड नगरपालिकेच्या कचरा डेपोतला काही भाग, बरोबर ना, त्या ठिकाणी सुद्धा सोलर प्रोडक्शन सुरू म्हणजे सोलरचं आम्ही उत्पादन करतोय. लाईटची भाऊ त्याच्या माध्यमातून आपल्या स्ट्रीट लाईटला किंवा इतर येणारं जे बिल आहे ना लाईट बिल ते सुद्धा त्याच्यामध्ये कमी करणारे अशा प्रकारे काम करतोय. आज आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं कन्व्हर्जन सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये करतोय. खूप अप्रतिम झालंय. शक्यतो 14 तारखेला म्हणजे मी वेळ घेतो उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांची, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड या कार्यक्रमाला येणार आहेत. शिरीषजी चौधरी माझे सहकारी मित्र आणि विधिमंडळाचे माझे आमदार सहकारी जळगावचे ते सुद्धा त्या कार्यक्रमाला येण्याच्या शक्यता आहे. तर ही सगळ्या मंडळींना आम्ही इन्व्हाइट करतो आहोत. आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम त्या लायब्ररीचा आणि
मल्टीपर्पज हॉलचं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर आपण जिजामाता उद्यानामध्ये बघितला तर तिथं पहिलं फ्रीडम ऑफ स्पीच स्टेज आम्ही उभं करतो. त्याचा कन्सेप्ट मी नंतर सांगेन आपल्याला, परंतु मला वाटतं ते पहिलं म्हणजे असं इनोव्हेटिव्ह काम आम्ही त्या ठिकाणी करतो. मागाशी मी सांगितलं कारण पर्यटनचं काम सासवडमध्ये करतो. आज सासवडमध्ये आम्ही 7 वडांची संकल्पना त्याचंही काम आता सुरू झालेलं आहे. सोपानकाका मंदिराचं काम जीर्णोद्धाराचं मोठ्या प्रमाणावरती चाललंय. 725 वर्ष सोपानकाका मंदिर समाधी सोहळ्याला त्या ठिकाणी होत आहेत. त्याचाही उल्लेख दादांनी त्यांच्या बजेटच्या उत्तराच्या भाषणामध्ये म्हणजे पुरवणी मागण्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केलंय की 725 वर्ष झालं सोपान काकांच्या समाधी सोहळ्याला, त्यामुळे विशेष तरतूद आणि निधी सासवडला आणि सोपान काका समाधी सोहळ्याला त्या ठिकाणी आपल्या बजेटमधनं त्या ठिकाणी केली जाणार आहे. याचाही उल्लेख स्पष्टपणे दादांनी त्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे आपण सासवड नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करतो. एक मिनिट ऐका ना, मला कंप्लीट करू द्या मग बघू उतरा. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जे गॅसचं काम चालू होतं सासवडला, त्याच्यामध्ये आत्ता 14 एप्रिलला पहिली फेज गॅसची आहे ना ती आपण सुरू करतोय. लोकांना त्या ठिकाणी गॅस उपलब्ध करून देणार आहे. आज तुम्हालाही माहिती आहे जवळपास 300-400 रुपये गॅसला वाढले. आज महाविकास आघाडीने गॅसचा टॅक्स कमी करून आदरणीय अर्थमंत्री अजितदादांनी त्या ठिकाणी गॅसचा बोजा लोकांचा थोडासा कमी केला टॅक्सने. सासवड नगरपालिका आणखी कमी करते. पाईपलाईनने गॅस देऊन जवळपास आहे ना 200 ते 300 रुपये ना 200 ते 300 रुपये ना पर सिलेंडर एवढं गॅसचे बचत त्या ठिकाणी सासवडमध्ये होणार आहे. पहिली फेज ही 14 एप्रिलला आम्ही लोकार्पण त्या ठिकाणी करणार आहोत. तर हे आम्ही सासवडमध्ये करतोय. जेजुरीच्या बाबतीत पण आपण काय होईल माहिती का, मीच बोलतोय नुसतं तुम्ही प्रश्न विचार. जेजुरीत पण काय काय करतोय हे तुम्हाला माहिती, मी काय रिपीट करायला नको मला वाटतं. सर विषयांतर होईल, पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमदारांना घरं देण्याचा निर्णय, तुमची काय भूमिका होती, तुमचं काय? मी त्या दिवशी खरं म्हणजे अधिवेशनावर अजून कुठे सभा होती बोला, कार्यक्रम होता पिंपळ्याला कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये मी घोषणा केली जर महाविकास आघाडीने आमदारांना घरं दिली तर निश्चितपणे मी घर घेईन. कारण खूप वर्षांपासून आपल्या पुरंदरकरांचं स्वप्न आहे की मुंबईमध्ये ना पुरंदर भवन उभं राहावं. आम्ही ते भवन पण उभं करतोय 2024च्या अगोदर, परंतु ते जे फ्लॅट मिळेल ना त्यालाही पुरंदर भवन म्हणून समर्पित करा. ते घर कायमस्वरूपी मिळणार आहे का कायमस्वरूपी मिळणार आहे घर? ते तुमच्या लक्षात आलं का, ही केवळ घोषणा आहे. त्या घोषणेमध्ये त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलेलं की त्याच्यासाठी लागलेले निधी पैसे हे वैयक्तिक स्वरूपात भरायचे, फक्त म्हाडाच्या माध्यमातून ते उपलब्ध करणार. काही आमदारांना दुसऱ्या 4 घराची गरज त्यांना देणार 4. कुणाला काही आमदारांना 4 घराची मागणी असेल. खरं म्हणजे काय माहिती का, त्या सभागृहामध्ये सगळ्यात ज्युनियर म्हणजे फर्स्ट टाइमर आमदार मी आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल निवेदन करू शकत नाही. कारण आहे ना त्यांनी सगळ्याच आमदारांना सांगितलं. आज 288 पैकी 287 जणांचं मी बोललं तर ते माझ्या अंगावरती, त्यामुळे मी माझ्या फ्लॅट बद्दल सांगितलं की मला जर मिळाला सरकारी किमतीमध्ये तर तो मी फ्लॅट आहे ना तालुक्याला देऊन टाकेल. जसं पूर्वीच्या काळी आपले गिरणी कामगार जायचे, आता आपल्या कोथळ्याचं सुद्धा खोली असायची, तिथं हरणीचा गाळा असायचा, तसं एक ना आपल्या तालुक्याचा फ्लॅट होऊन जायचं. स्थानिक प्रश्न आहे. जेजुरीत तुमची सत्ता आहे, विरोधी पक्षही महाविकास आघाडीतला आहे, तुम्ही तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी सगळे एकत्र घेऊन काम करता. मात्र जेजुरीत खूप खालच्या लेवलवरती राजकारण चालले, दोन्ही बाजूने खालच्या एकमेकांवरती खालच्या भाषेत टीका होते. याबाबत तुम्ही लक्ष घालावं. मला वाटतंय ना जेजुरीकर खूप सुज्ञ आहेत. मी लक्ष घालण्यापेक्षा तर तुम्ही स्वतःही जेजुरीकरच आहात आता, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु निश्चितपणे जेजुरीच्या बाबतीमध्ये एक परिपूर्ण गाव करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केला आहे. चांगलं काम आम्ही एकत्रितपणे करतोय. मी असं म्हणणार नाही की फक्त काँग्रेस करते किंवा फक्त आम्ही करतोय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या खासदार आणि मी असं आम्ही एकत्रितपणे सुटल्याचं आम्ही सगळे एकत्रित काम करतो. खूप वेगळ्या प्रकारे ना जेजुरीची जी डेव्हलपमेंट चाललेली आहे तुम्हाला लक्षात येणाऱ्या काळामध्ये जेजुरी हे सासवड एवढंच इक्विव्हॅलंट शहर या आपल्या पठारावरती झालेलं त्या ठिकाणी दिसेल. जेजुरीची जी प्रगती चालली आहे किंवा तालुक्यामध्ये असलेली PMD पण तुम्ही बघितलं असेल की आज परिंच्यापासून काळ जरी थोडं सोडलं तर 90% तालुक्याचा भाग म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये कुठे जाणवत पण नाही की STचं आंदोलन चालू आहे म्हणून. जाणवलं त्याचं कारण आहे की परिपूर्ण PMPLचं नेटवर्क आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकलं.
काल परवा सुद्धा अधिवेशन काळामध्ये तुम्ही बघितलं असेल पारगावपासूनचं रूट त्या ठिकाणी PMPLचं सुरू झालं. मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की काय होते माहिती आहे का, की आम्ही विकासाच्या गोष्टी बोलतो. त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी चुकून टीका करतो असं नाही, कारण तो प्रत्येक राजकारणाचा स्वभाव असतो, त्यामुळे कधी होते चुकून टीका. कधी मी परखडपणे बोलतो, तुम्ही एखादी माझ्यावरती टीका केली तर मी तुमच्यावरती करतो. मी विसरून जातो तुम्ही राजकारणी नाही पत्रकार आहे, पण मी म्हणतो. पण माझं मत आहे की जे काही वाटतं मनामध्ये ते स्पष्टपणे बोललं पाहिजे, त्यामुळे मी बोलून जातो. माझा वैयक्तिक शेवटचा प्रश्न, दरवर्षी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिवजयंतीला शिवनेरीवर जातात, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुरंदर आहे, तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 14 मेला पुरंदर यावं, याबाबत तुम्ही मागणी करा. याबाबत मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे. मला खात्री आहे की यावरती बघायला मिळेल. काय होतं की पुरंदर किल्ल्यावरती डिफेन्सच्या ताब्यामध्ये तो किल्ला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की प्रोटोकॉल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला खूप हाडस तयार होऊन जातात. पूर्वीच्या काळी खरं म्हणजे आज आपल्याकडे आज दिवंगत आपले जे आर्मीचे प्रमुख होते सिनियर आर्मीचे या देशाचे आदरणीय बिपिन रावत साहेब यांच्याबरोबर त्या ठिकाणी आपले लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावर मला भेटण्याचा योग आला होता विमानतळाच्या मीटिंगच्या संदर्भात. त्यावेळेस त्यांनी मला कमिट केलं होतं ते येणार होते पुरंदर किल्ल्यावरती. साहेबांनी त्यांना तसं सांगितलं होतं की साहेबांना आठवण केल्यानंतर आज तुम्ही जर बघितलं असेल की आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्यावरती अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी डिफेन्सच्या माध्यमातून खूप सुंदर संभाजी महाराजांच्या त्या संपूर्ण समाधीचा जो आपण हॉल आणि त्याचं रिनोव्हेशन केले गेले. आता इथे कॉपरेट करतात, परंतु काय होतं की आजही तिथे प्रोटोकॉल म्हणजे मंत्री महोदयांचा मुख्यमंत्र्यांचा जो प्रोटोकॉल आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्या होतात. परंतु मला खात्री आहे आम्ही खूप आग्रह धरलेला आहे, निश्चितपणे ह्यावरती आम्ही प्रक्रिया राबवायचा प्रयत्न करू. राजे उमाजी नाईक यांचंही जन्मगाव आपल्या तालुक्यातला आहे, आद्य क्रांतीवीर ते आहेत, त्यांचाही जो सोहळा असतो तोही शासकीय इतमाने त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची ही मागणी आम्ही आदरणीय पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी केली. पुरंदर किल्ल्यावर 100 सृष्टी करण्यास तुम्ही पाठिंबा जाहीर केले. मी म्हटलं नाहीये नुसतं, मी त्या ठिकाणी 16 एकर वैयक्तिक जागा माझ्या परिवाराची त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या जागेमध्ये काही आता तुम्हाला माहिती आहे की काम करणाऱ्याला कशा प्रकारे अडचण येतं, त्या जागेमध्ये काही हे झालं. परंतु शंभूसृष्टी याची सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आज जवळपास 16 एकर जागा त्या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने मी त्या ठिकाणी ती 16 एकर जागा दिलेली, ती नावावरती केलेली संस्थेच्या शंभूसृष्टी करण्यासाठी. त्याचबरोबर शंभूसृष्टीची प्रतिकृती आणि डिझाईन सगळं तयार केलेलं आहे. शक्यतो ह्या 14 आम्ही ह्याला शंभू जयंतीच्या दिवशी 14 मेला आम्ही त्या ठिकाणी त्याची घोषणा करून जर आमचे सगळे कागदपत्र पूर्ण झाले की त्या ठिकाणी त्याची निश्चितपणे करतोय. अहिल्यासृष्टी ही सुद्धा जेजुरीला अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या तलावाच्या बोलते आम्ही त्या ठिकाणी उभी करतो. त्याचाही व्हिडिओ तुम्ही अनेक वेळा बघितलेला आहे. तीही आम्ही परिपूर्णपणे करत आहोत. ज्या ज्या गोष्टींची कमिटमेंट केली आणि शंभूसृष्टीच्या बाबतीमध्ये आज 1 नाही 2 नाही 16 एकर जागा आणि ती माझ्या नावावर नाही ठेवली, ती वर्ग केली संस्थेच्या नावावर ते करण्यासाठी आणि त्यानंतरच घोषणा केली वर्ग केल्यावर. पुरंदर किल्ल्यावर एक चिवेवाडीच्या खोऱ्यामध्ये पुरंदर किल्ल्याच्या बॅकड्रॉपला ती संपूर्ण जागा आहे. पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा एक मोठा पुतळा जागेची उपलब्धतेचा प्रॉब्लेम आहे आणि पुरंदर किल्ल्याचा जो झोन आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह झोन आहे. तो किल्ल्यावरती नदी पुतळा हे करायला आपल्याला थोडीशी अडचण येते. परंतु आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, आमची म्हणण्यापेक्षा आपली सगळ्यांचीच इच्छा आहे की छत्रपती शंभू महाराजांची त्या ठिकाणी खूप मोठी प्रतिकृती किंवा पुतळा त्या ठिकाणी व्हावा. निश्चितपणे शंभूसृष्टी आणि पुतळ्याच्या बाबतीमध्ये मी योग्य वेळेला आपल्याशी त्या संदर्भामध्ये सविस्तर बोलेन. सर एक पंचचा माहूर असतो तो अर्धच ठरवलेला आहे, मग पंचचा माहूर असतो पाठीमागचा पूर्ण झालेला नाहीये, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. परिचय माहूर असतं पाठीमागचा आता पूर्ण होतं, त्याच्या ज्या अडचणी होत्या त्या आता दूर होतील. म्हणजे अडचणी एवढी अडचण आहे की आपण पाठीमागून जर येतो म्हणजे माणसाने परिचयचे माहूर रस्ता आता पूर्ण होतोय. माहूर ते तोंडल रस्ता आता नव्याने बजेटमध्ये आम्ही टाकलेला आहे. तुम्ही बघितलं असेल बैलवाडीपासून
ह्याच्या फाट्यापर्यंत म्हणजे कुठला तो गोंगवली फाट्या गोंगवलीच्या खिंडीपर्यंत रस्ता होतोय. कालदरीपासून पानवडी मार्गे तोही रस्ता परिपूर्ण करतोय. आज सुप्यापर्यंत तो रस्ता आला तर फक्त मधला पॅच राहिला तोही परिपूर्ण करतो. मधला रस्ता पाठीमागचा पाठीमागचा अर्धाच जो राहिलेला रस्ता तो, अर्धाच राहिलेला तो. टोलपेवाडीचा जो रस्ता आहे तो का? नाही पाठीमागून बापूने नाही केलं नाही, तो अर्धा तासच राहिलेला आहे. त्याच्याबाबत मी सविस्तर आपल्याला सांगतो माहिती. बाबा आमदार साहेब मागायचे माझं विचारप्रम राहिलं. आपण सासवड नगरतर्फे महत्वपूर्ण मुद्दा मांडला की पाणीपट्टी आम्ही वाढवली नाही. माझी आता आम्ही रहिवाशी आहोत. पण तुम्ही मीटर सक्तीचा केला आहे त्यातनं नागरिकांचा फायदा काय झाला का पालिकेचा फायदा वाटला? मीटर सक्तीचे बसवत आहे. बिल किती येतं आम्हाला माहिती आहे. ते मोजलं जात नाही, त्याचे रिडिंग येत नाही. परमनंटली बिल 4 क्वार्टर तेवढं येतं दर 3 महिन्यांनी. पण पाणीपट्टी वाढली आणि त्यात वाढवली तुम्ही 4 बिल वाढवले 4 क्वार्टरचं. पण ती बिल वाढवून झालं ना. पाणीपट्टी वाढली पण पाणीपट्टी कर वाढवलं ना तुम्ही मीटर करून. यात नागरिकांचा फायदा काय झाला? पाणीपट्टी वाढली नाही पण सक्तीचा मीटर बसवला घराघरात. मीटर काय? मीटर बसवले प्रत्येकाच्या घरात. पण मीटर रिडिंगवर काय नसतं. रिडिंगवर काय येत नाही. जे पाणी कमी वापरतायत ना कमी एकाच पाणी वापरतो ना आपण सगळे. म्हणून जास्ती पाणी येत नाही. जास्ती पाणी पुरवलं गेलं 1200 होतं ना ते आता येताना 2200-2400. कुठे येतं भाऊ, कुठे येतं माहिती का? आपल्याकडे काही आस्थापना अशा आहेत ज्या रेसिडेन्शियल आस्थापना कमर्शियल म्हणून वापरल्या जातात. काही आस्थापना अशा आहेत की ज्या अनधिकृतपणे डबल डेकर झालेल्या आहेत. त्या आस्थापनांमध्ये कमी बांधकाम करावं लागतं त्या मर्यादेमध्ये, त्याच्यामध्ये जास्त झालेलं आहे. त्यामुळे काही आस्थापनांमध्ये आपण मीटर का लावावे लागले आपल्याला? कारण पाण्याचा वापर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ना. अडचण काय माहिती का की पाण्याचा वापर पूर्वीच्या काळी आपण कनेक्शन प्रमाणे एकच तास येतंय. 1 तास सगळ्यांनाच येतं ना. त्यात कोण किती वाढणार आहे पाणी? किती मोटर बसत आहे? पाणी तेवढंच मिळते आम्हाला 1 अर्धा इंच. मग पाणीपट्टी मात्र वाढवलं नाही पण पाणीपट्टीचं हे वाढवलंय मीटर फायदा नागरिकांना काय करणार? दर शनी पाणीपट्टी वाढली. जे पूर्वी इंचावर होतं ना त्या तुलनेत वाढली. फक्त मार्ग वेगळा त्याला खायची तीच पद्धत आहे. फक्त हात बदलला इकडनं इकडनं. नागरिकांना फायदा नाही. भाऊ चांगली सूचना केली तुम्ही, त्याच्यावर लक्ष घालून आणि शास्ती आमदार साहेब खूप आहे. मी मागच्या वर्षी चेक दिला, चेक नगरपालिकेने भरला नाही आणि यावर्षी कळालं त्यांना रजिस्टर लिहिले नेवस यांचा चेक जमा आणि चेक भरला नाही तर मला ते दंड मला बसला. व्याज त्याचं तुम्हाला बसवलं. शास्ती किती आहे? तुम्ही अर्ज द्या त्या शास्तीच्या संदर्भामध्ये आपण विचार करू आणि कुणाकडून ते पर्सेंटेज जास्त आहे ना. हो बरोबर. तुम्ही पालिकेत लक्ष घाला असं नाही. तुमच्याकडे नगरसेवक बॉडी तुमची आहे. तुम्ही अध्यक्षांना सूचना करू शकता. करू नका हे काम करून घ्यायला लोकांकडे. नगरसेवक निवडणूक लागली, निवडणूक आली परत रिपोर्ट ताबडतोब दाखवण्याकडे देऊन टाका. रिपोर्ट दाखवण्याकडे द्या. अजून कोणाला विचारायचं? मॅडम तिकडे काय विचारायचं का तुम्हाला? तुम्हाला मॅडम मागे अजून कोणाला? बोला. 2 ऑगस्टला आपण भांडवलकर कुटुंबांना जे उपोषणाला बसले होते त्यांना आश्वासित केलं होतं 1 महिन्यामध्ये उमाजी नाईकांच्या पुतळ्याची जागा निश्चित होईल, सुशोभीकरण होईल. 1 महिन्यात तर ते काय काम झालं नाही. त्याच्यानंतर मला तुम्हाला आता एकच प्रश्न आहे. आज जवळजवळ सप्टेंबरच्या नंतर पुन्हा 7 महिने होऊन गेले. त्याच्याबद्दल तुम्ही काय निर्णय घेणार आहात किंवा जागा कुठे निश्चित झाली आहे का? 50 लाख रुपये राजे उमाजी नाईक आद्य क्रांतीवीर यांच्या जो समाधीचं हे आहे तिथपर्यंत रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी निधी टाकलेला आहे. भांडवलकर कुटुंबियांना त्याची कल्पना आहे. 25 लाख रुपयाचा निधी हा आम्ही त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांच्या जयंतीच्या वेळेस मी त्या ठिकाणी निवडीला गेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही त्यांचं पूर्ण म्युरल आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आजही आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ते करणार आहोत. वेळोवेळी मी कम्युनिकेशन करून जरी मी कमिटमेंट केलं असलं 1 महिन्यामध्ये त्यावेळेस बोललो असतो पत्रकारांच्या जवळ तरी भांडवलकर कुटुंबियांशी मी त्या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचा पुतळा हा आम्ही त्या ठिकाणी उभा करणार आहोत.
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभं राहिलेलं दिसेल. 800 पट संख्या असलेली नेरीतील प्राथमिक शाळा मागच्या वर्षभरापूर्वी पाडली गेली आणि आता नवीन इमारत होऊ घातली. पण आजही फक्त 20%च काम झालं, म्हणजे 20%च निधी आला होता. त्या निधीचं 100% मार्च एंडला काम झालेलं आहे. पण वाढीव निधी आता आम्हाला त्या निधीच्या शाळेला पाहिजे. गोरगरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात. शेजारच्या 4 इंग्लिश मिडियमच्या शाळा आजही बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. तर त्या शाळेसाठी आपण थोडासा विचार करावा आणि त्यासाठी काहीतरी त्याला आहे ना. आता 7 खोल्यांचं काम आपण सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. 4 खोल्यांना नव्याने मंजुरी आलेली आहे. 2 खोल्या इतर निधीमधून बसवल्यात आणि आणखी त्या खोल्यांची मागणी आहे. मध्ये परवाच्या त्या कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर आम्ही त्याची मागणी केली आणि आता DPTC मधनं राहिलेल्या सगळ्या खोल्या आम्ही त्या ठिकाणी घेतल्या. ते परिपूर्ण आहे ना. 800 लोकपटसंख्येसाठी ज्या खोल्यांची आवश्यकता आहे ना ते परिपूर्ण आपण आहे ना. सुप्रियाताईंनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्याबद्दल लक्ष घालायला सांगितलं. त्यामुळे ते परिपूर्ण करतोय. परवा तुम्ही त्या कार्यक्रमाला होता. दादांनी भाषणामध्ये उल्लेख केला मागच्या वर्षी बजेटमध्ये जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये निधी नव्हता. पण काल त्यांनी डिक्लेअर केलं बघा 40 कोटी प्राथमिक आणि अंगणवाडी शाळेसाठी. तर आपण थोडासा तिथं आग्रह धरून 40 कोटी मधलं जे काय आपल्या निरेच्या शाळेला 5-10 कोटी लोक लागणार आहेत त्यासाठी थोडंसं प्रयत्न करायचं. आमदार साहेब आता ते जे निगडे साहेबांनी विचारलं मला तुम्ही म्हणला ना 2.5 वर्ष झाली मला आता किती लोक असले ते आता आपण थोडंसं किती करू नाही काय काय केलं हे सांगायला मला सातत्याने त्याच्यावरती काही निरेला उद्या काही जेजुरीला आता निरेचे पण बरेच प्रश्न होते जेजुरीचे बँकिंग आवर म्हणजे पत्रकार परिषद घेऊ नका. तुम्ही चिमटे काढत नाही ना. कदबे मॅडमने मला चिमटा काढला त्यामुळे आज मी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही चिमटे काढले की मी पत्रकार परिषद बँकिंग आवर आणि चहाचं काय बघा बरं एक उल्लेख करायचा राहिला. सॉरी मी मनापासून आहे ना महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री महोदयांचं उपमुख्यमंत्री महोदयांचं खूप मनापासून आभार मानतो. आपण बघितलं असेल संत संप्रदायाची परंपरा खूप मोठी आपल्याकडे आहे. आज जे 10 मुख्य संतांच्या पालखीला त्या ठिकाणी शासनाने मागचे 2 वर्ष कोविड काळामध्ये प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यालाही दिलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे वटेश्वर महाराजांची जी पालखी असते रांगा वटेश्वर महाराज त्यालाही प्राधान्य दिलं गेलं. हा एक प्रामुख्याने मुद्दा होता. आणि दुसरं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष यावर्षी आपण साजरं करतो आहोत. ह्याच्यामध्ये 10 राष्ट्रपुरुषांच्या ठिकाणच्या शाळांना 1 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी देण्याची घोषणा आदरणीय अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये केली. त्याच्यामध्ये आपल्या खरं म्हणजे या राज्याला आणि या देशाला नव्हे तर जगाला महिला शिक्षणाची दिशा ज्यांनी दिली त्या महात्मा फुलेंच्या जन्मगाव खानावडी या ठिकाणच्या शाळेसाठी 1 कोटी रुपयांची मदत शाळेसाठी त्या ठिकाणी करण्याची घोषणा आदरणीय अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी केली आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. मगाशी सांगायचं शेवटची एक अपेक्षा आहे राज्यात जसं महाविकास आघाडीकडून काम करतात इथंही करा. नाही तुम्ही सांगताय इथेही करा ना मग काय हरकत आहे. कशाच बघा आपण करणार भाऊ हे कुणाच्या वतीने तुम्ही आणले ते सगळ्यांना मग करा करा असं माझं म्हणणं खाली करा. अजित दादा करतो तुम्ही करा. आता चांगलं चाललंय भाऊ कशाला नाही. एक फक्त माझी विनंती होती जयंत पाटील साहेबांनी जो उल्लेख केला जयंत पाटील सिंचन योजना आहे त्याच्यात देखभाल दुरुस्तीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं.
केली प्रॉपर करून सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आता आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये सासवड शहर असेल, पुरंदर तालुका असेल, हवेली तालुका असेल या विषया संदर्भात विविध विकास कामांच्या संदर्भात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात किती तरतूद केली, किती मंजुरी आणली या संदर्भात त्यांनी अतिशय मुद्देसूदपणे सर्व विचार मांडले. हे विचार मांडत असताना त्यांनी केलेल्या कामाची पहिली पूर्तता किती झालेली आहे आणि प्रलंबित कामं किती आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत एवढी सविस्तर माहिती कुठल्याही आमदारांनी दिली नसेल. एवढी सविस्तर माहिती आमदार संजय जगताप यांनी आपल्यासमोर सादर केलेली आहे. आपण निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की गेल्या 2-2.5 वर्षात प्रथमच आमदार झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला. एवढा निधी आणत असताना सासवड शहर असेल किंवा पुरंदर तालुका असेल, जेजुरी असेल, नेरा असेल या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जो इथं निधी उपलब्ध केला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आत्ता अगदी आपल्या सर्वांचा आदराचा विषय म्हणजे शिखर शिंगणापूरची कावड. या शिखर शिंगणापूरच्या कावडीला या यात्रेला परवानगी आणण्याचं काम त्यांनी निश्चितपणे केलेलं आहे. त्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे आणि त्यांचा अभिनंदनाचा ठराव सुद्धा आपण आता केला पाहिजे. कारण गेले 2-3 वर्ष आपण त्या यात्रेपासून मुकलो होतो आणि आपलं सर्वांचा आदर्शन असणारं शिखर शिंगणापूरला त्यांच्यामुळे परवानगी मिळाली. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी आज विमानतळाच्या बाबतीत टाकवले विमानतळ असेल किंवा इतर काही प्रश्न असतील, गुंजवणी वगैरे सर्व त्यांनी सविस्तर माहिती सांगलेली आहे आणि त्याची निश्चित पूर्तता होईल. तुम्ही प्रश्न विचारत जा, त्याची उत्तर त्यांच्याकडून मिळतील निश्चितपणे. आणि नाही तुमच्या माहितीप्रमाणे इथून पुढे दर महिन्याला मासिक पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्याची सविस्तर माहिती आपल्याला दिली जाईल. आणि आजच्या पत्रकार परिषदेला आपण आलात, आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले आणि त्याचंही उत्तर आमदार साहेबांनी अगदी सविस्तरपणे दिले. आणि आपण असं जे सहकार्य केलं तसं पुढं सहकार्य करा. काहीतरी प्रोपोगंडा करू नका. जे सविस्तर आहे त्या आमदाराशी संपर्क साधून त्या गोष्टीला निराकरण करा एवढी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.